Dear teachers, I am Dr. Rajiv Sapre, and this particular video I am preparing by keeping in mind टीचर्स फ्रॅटर्निटी. आपले जे सर्व शिक्षक आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो. हा तयार करण्यामागचा हेतू काय आहे तर मी गोगटे कॉलेजमध्ये, रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये 1983 ते 2021 अशी कंटिन्युअस 38 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं, गणिताचा शिक्षक. शेवटची 18 वर्ष मी मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम केलं. महाविद्यालयामध्ये व्हाईस प्रिन्सिपॉल म्हणून 2 वेळा मी जबाबदारी सांभाळली. महाविद्यालयांच्या बाबतीमध्ये नॅक म्हणजे हायस्कूल्सच्या बाबतीमध्ये जे पूर्वी हार झॅक आणि ह्या सर्व गोष्टी होत्या त्या टाईपचं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नॅक ही जी काही म्हणजे काय इन्स्पेक्टिंग बॉडी आहे त्या नॅकची जेव्हा भेट होते तो कॉलेजच्या दृष्टीने मोठा विषय असतो. तर त्या नॅकचा कोऑर्डिनेटर म्हणून मी काम केलं आणि माझ्या मार्गदर्शनाखाली कॉलेजला A ग्रेड मिळाले. 3.22 आउट ऑफ 4 असे आम्ही मार्क मिळवले, म्हणजे A ग्रेड मिळाले. आणि ह्याही पलीकडे मी एक शिक्षक म्हणून माझं 38 वर्ष खूप एन्जॉय केली, खूप शिकलो मी शिक्षक म्हणून. आणि मी माझा असा दावा नाहीच आहे की मी बेस्ट टीचर आहे, असं नाही आहे. बेस्ट टीचर ही एक आयडियल सिच्युएशन आहे जी अचीव करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने धडपडलं पाहिजे. पण माझ्या 38 वर्षाच्या या सर्व कालखंडामध्ये मी जे काही शिकलो, मला जे काही अनुभव आले, मला शिक्षक म्हणून मी जसा डेव्हलप होत गेलो, जो काही शेवटी ज्या स्टेजला मी होतो, तर ते सर्व अनुभवांतून जे मला शिकायला मिळालं ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणून मी त्याचं टायटलच दिलं या लेक्चरचं, सम युजफुल टिप्स फॉर द टीचर्स. ओके, सो what I want to tell you in this particular lecture is very simple. I have told you already की मी ह्यातला काही सर्वज्ञ नाही आहे. लक्षात घ्या, मी काही ह्यातला सर्वज्ञ नाही आहे. असा सर्वज्ञ वगैरे कोणी असू नाही शकत. त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं आपल्याला. वर्षानुवर्ष लोक टीचिंग करत असतात, परंतु त्याच्यामधून काही सुधारणा होत नाही. तर मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये, या पॉवरपॉईंट शोमध्ये, या माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये जे काही पॉईंट्स मी डिस्कस करणार आहे, इट विल हेल्प यू टू बिकम अ गुड टीचर इफ यू वर्क ऑन दिस. राईट, मेनी पीपल विल टेल यू मेनी थिंग्स, बट वेदर टू मेक चेंजेस इट इज इन युअर हँड्स. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो आणि ह्याने कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही आहे. मला जे काही एक्सपिरियन्स आले, मला जे काही अनुभव आले, मी जे काही शिक्षक म्हणून शिकत गेलो 38 वर्षांमध्ये, त्याच्यातून जे काही मी काय म्हणता येईल ॲनालिसिस केलं या सर्व गोष्टींचं, ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे. तर प्रत्येक शिक्षकाला वर्गामध्ये एंटर करायचं असतं, वर्गामध्ये जायचं असतं आपल्याला लेक्चर घेण्यासाठी. मग ते हायस्कूल लेवलचा टीचर असू दे, कॉलेज लेवलचा टीचर असू दे, प्राथमिक शाळा लेवलचा टीचर असू दे, कुणालाही वर्गात शिरायचंच असतं ना. मग ते कसं शिरलं पाहिजे याचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी तो टीचर कॉन्फिडंट असला पाहिजे, प्लीझंट असला पाहिजे. उगाच वैतागलेला, चेहऱ्यावर नाराजी, त्रासलेला असा जर त्या शिक्षकाने वर्गात एंट्री केली तर तो मुलांना नाही आवडणार. तेव्हा टीचर आधी कॉन्फिडंट असला पाहिजे, स्वतःबद्दल त्याला आत्मविश्वास पाहिजे. मी जो आज विषय मांडणार आहे वर्गात जाऊन, त्या संदर्भामध्ये माझं पूर्ण ज्ञान मला आहे. लक्षात घ्या, हे कॉन्फिडन्समधून दिसते. प्लीझंट पर्सनॅलिटी, टीचरला एक बेसिक पर्सनॅलिटी हवीच. आणि समजा असं काही नाही आहे, पर्सनॅलिटी आपल्या हातात नसते, लक्षात घ्या, परंतु आपण असं प्लीझंट असलं पाहिजे, हसतमुख असलं पाहिजे, आपला ड्रेस सेन्स चांगला पाहिजे. लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मुलं ऑब्झर्व करत असतात आपणाला आणि म्हणून आपण ॲक्सेप्टेबल पाहिजे. मला एक शिक्षक म्हणून मुलांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांनी मानलं पाहिजे मला मी शिक्षक आहे. हे त्यातलं मला महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं. सो हाऊ टू एंटर इन द क्लास. एंट्री इन द क्लास ऑफ एनी टीचर
मस्ट बी कॉन्फिडंट, प्लीजंट आणि ॲक्सेप्टेबल. टीचर हा कॉन्फिडंट असला पाहिजे. त्यालाच जर कॉन्फिडन्स नसेल आपण काय शिकवणार आहोत ह्या बाबतीत, त्यालाच जर कॉन्फिडन्स, आता मी गणिताचा शिक्षक आहे म्हणून मी माझी उदाहरणं जास्त करून गणितामधली असतात, परंतु समजा एखादा इतिहासाचा शिक्षक आहे, पण त्याला जर माहीतच नसेल आपण जो काही विषय मांडणार आहोत आपण त्याच्यामधले बारकावे त्याला माहीत नसतील तर त्याला त्याच्या लेक्चरमध्ये कॉन्फिडन्स नसेल, मग तो उरकणार ते लेक्चर. तसं नको असलं. प्लीजंट पर्सनॅलिटी आपल्या हातात जरी नसली तरी आपण प्लीजंट असू शकतो, हसतमुख असू शकतो. मुलांना फ्रेंड आपण वाटलो पाहिजे. मुलांना असं वाटलं पाहिजे की हा आपला मित्र आहे. उगाच आपलं वैतागलं मुलांवर म्हणजे लेक्चर चांगलं झालं असं नाही आहे. फळ्यावर नुसतं लिहत जायचं म्हणजे लेक्चर चांगलं झालं असं नाही आहे. कळलं ना. आपण प्लीजंट असलं पाहिजे आणि मुलांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे ॲज अ शिक्षक. मुलांनी मानलं पाहिजे की हा माझा शिक्षक आहे, हा मला शिकवतो आहे, ह्याच्यापासून मला फायदा होणार आहे असं मुलांना वाटलं पाहिजे. हे त्यातलं महत्त्वाचं. ड्रेस कोड काय असावा शिक्षकाचा, तर तो मॉडरेट असावा. आपण शिक्षक आहोत, आपण कुठलेही ड्रेस घालून उद्या आपण टी शर्ट, जीन्सच्या पॅन्ट, गळ्यात रुमाल वगैरे बांधून गेलो तर ते बरोबर नाही दिसणार. सो मॉडरेट ड्रेस असला पाहिजे, ॲक्सेप्टेबल ड्रेस. लक्षात घ्या, आपण भारतामध्ये राहतो, आपल्यामध्ये शिक्षक कसा असावा, शिक्षकाने काय ड्रेस कोड घाला. भारत सोडून द्या, आपण रत्नागिरीतले आपण समजा आपण महाराष्ट्रातले टीचर्स आहोत तर आपण आपला ड्रेस कसा पाहिजे जो सर्वांना ॲक्सेप्टेबल आहे. मुलांना पण वाटलं पाहिजे ओके काहीतरी आपण चित्रविचित्र ड्रेस घालून गेलो की स्टुडंट्स विल नॉट ॲक्सेप्ट. ओके, तेव्हा हा विषय त्यातला फार महत्त्वाचा आहे की वी शुड बी ॲक्सेप्टेबल. ओके, त्याच्यानंतरचा मुद्दा असा असेल की हाऊ टू हॅव व्हॉट टाईप ऑफ रिलेशन्स मस्ट बी देअर. स्टुडंट अँड टीचर्स यातलं रिलेशन कसं असेल. तर एक आधी लक्षात घ्या, ते विद्यार्थी आहेत म्हणून आपण आहोत. आपण आहोत म्हणून विद्यार्थी नाही आहेत. विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षक आहेत. आणि ही भावना कायम आपल्या मनामध्ये ठेवा. तुमच्याकडे विद्यार्थी येत आहेत, काय येत आहेत तर त्यांना शिकायचं आहे. मग ते तुमचे मित्र असं तुम्ही मानलं पाहिजे. कारण विद्यार्थी अस्तित्वात आहेत म्हणून शिक्षकांचे जॉब्स अस्तित्वात आहेत. म्हणून पहिला मुद्दा असा आहे की स्टुडंट्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स. कधीही मुलांबरोबर शत्रुत्व नाही घ्यायचं. ठीक आहे, काहीतरी मिस्चिफ करतील, आपण त्यांना ओरडतो, काहीतरी लहान मोठ्या शिक्षा करतो, परंतु मनात कधीही त्या मुलाबद्दल एक अशी क्रुकेड माइंडेडनेस आपल्याला नसला पाहिजे. कुठलाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही आपली मित्र किंवा मैत्रीण असलं पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचं नातं आपल्याला डेव्हलप करता आलंच पाहिजे. डू नॉट. आणि मैत्रीचं नातं ह्याचा अर्थ असा नाही की मुलं तुमच्या खांद्यावर हात घेऊन फिरतायत. आदरयुक्त मैत्री अशी पाहिजे त्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची. डू नॉट ट्रबल स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका. रागवायचं, ओरडायचं, शिक्षा करायच्या, फिजिकली त्याला असं टॉर्चर करायचं असं कधीच करू नका. डू नॉट ट्रबल स्टुडंट्स. स्टुडंट्स रिस्पेक्ट यू व्हेन यू रिस्पेक्ट देअर फिलिंग्स. त्यांच्या भावनांना तुम्ही जेव्हा महत्त्व देता, त्यांच्या भावनांचा मान राखता, त्यावेळी विद्यार्थीसुद्धा तुम्हाला समजून घेतात. थोडक्यात तुम्ही विद्यार्थ्यांना समजून घ्या, विद्यार्थी तुम्हाला समजून घेतील. उगाच आपलं ओरडायचं असं बरोबर नाही. कशासाठी? ते काय आपले शत्रू आहेत का? उद्या हे सर्व समजा विद्यार्थी सोडून गेले तुमची शाळा तर काय करणार आपण? काहीच नाही करू शकत आपण. म्हणून विद्यार्थ्यांच्या बरोबर खूप चांगली रिलेशन्स आपल्याला डेव्हलप केली पाहिजे. यू आर आयडॉल्स ऑफ द स्टुडंट्स, सो युअर बिहेवियर मस्ट बी प्रॉपर. कसं आहे बघा, तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे आयडॉल असता. आयडॉल म्हणजेच काय? आदर्श. ते तुमच्याकडे बघत असतात. तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे चालता, तुम्ही कसे हसता, तुम्ही विषय कसा मांडता, तुम्ही फळ्यावर कसं लिहिता, तुमची मुलांची रिलेशन्स कशी आहेत, तुमची सहशिक्षकांबरोबर रिलेशन्स कशी आहेत, हे सर्व विद्यार्थी ऑब्झर्व करत असतात. तुम्ही कुठला ड्रेस घातलेला आहे, तुम्ही बूट घातलेले आहेत, ती चप्पल घातलेली आहे, बरोबर आहे, हे सर्व विद्यार्थी बघत असतात. आणि म्हणून आपलं वागणं खूप चांगलं पाहिजे. आपण आदर्श त्यांच्यासमोर आहोत ह्याचं भान आपल्याला नेहमी ठेवलं पाहिजे. विद्यार्थी आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग आपलं वागणं, आपलं वर्तणूक, आपलं वर्गातलं अस्तित्व, आपला अभ्यास
आपली शिकवण्यामधली कळकळ, हे सर्व मुलांना जाणवलं पाहिजे की मग मुलं तुम्हाला डेफिनेट रिस्पेक्ट देतात. फळ्यावरचं हस्ताक्षर सुंदर पाहिजे आपलं, आम्ही त्याच्याकडे येणारच आहे. आणि मुलांपासून आपण रिक्वायर्ड डिस्टन्स ठेवलं पाहिजे, एक ठराविक अंतर आपण ठेवलं पाहिजे. अगदी जवळीकतासुद्धा मुलांशी उपयोगाची नाही. लक्षात घ्या, हे सर्व मुद्दे मला असे वाटतात की विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं कसं असावं हे मी ह्याच्यामधून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आय होप यू विल ॲग्री विथ ऑल दीज फॅक्ट्स. ओके, सो दिस इज हाऊ आय थिंक अबाउट रिलेशन बिटवीन स्टुडंट्स अँड टीचर्स. आता ह्याच्यापुढे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे शिस्तीचं महत्त्व. कसं आहे, शाळेमध्ये हे होतंच, कॉलेजमध्ये पण अनेक ठिकाणी घडतं, प्रत्येक ठिकाणी घडतं असं नाही. परंतु मी काही मुद्दे जे काढलेले आहेत शिस्तीच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये आफ्टर टीचर एंटर्स इन द क्लासरूम नो वन विल एंटर. एकदा शिक्षक वर्गात शिरला की कोणीही पुन्हा कुठलाही विद्यार्थी वर्गात येणार नाही. आता प्रत्येक ठिकाणी हे शक्य नसतं. काही वेळा मुलांच्या बसेस उशिरा येतात, मुलांना म्हणजे शाळेमध्ये पोचायला काही जेन्युआईन रिझन्स असतात, उशीर होतो. मग ते ठीक आहे, तेवढा आपल्याकडे तारतम्य भाव पाहिजे. नियम जे करतो ना आपण, कुठल्याही बाबतीतले नियम जे असतात ते तारतम्याने वापरायचे असतात. असा काही बुलडोझर नाही नियमांचा वापरायचा. आपण तारतम्य असलं पाहिजे. आपल्याला कळतं ना, आपण खूप दिवस त्या मुलांना शिकवत असतो, त्यामुळे हा विद्यार्थी सिन्सिअर आहे की नाही आहे सिन्सिअर, तो हे मुद्दाम करेल का उशिरा येणं, तो हे आपल्याला कळतं असं मला म्हणायचं. त्यामुळे काही वेळा ह्या म्हणजे आफ्टर टीचर एंटर्स इन द क्लासरूम नो वन विल एंटर, याला काही अपवाद असू शकतात. इट डिपेंड्स ऑन द स्टुडंट्स. कोण विद्यार्थी आहे, कायम ते उशिरा येतात का, एखाद्या दिवशी काहीतरी कारणामुळे, पण तो येतोय ना. आता असं व्हायला नको की 9:30 ते 10:30 लेक्चर आहे आणि विद्यार्थी 9:45 नंतर येत आहेत, 10 नंतर येत आहेत. हे चुकीचं आहे. पण ठीक आहे, 9:35पर्यंत आपण त्यांना अलाव करू शकतो. प्रेझेंटी इज कंपल्सरी. जनरली सब्जेक्ट्स व्हर्टिकली ग्रो. व्हर्टिकली ग्रो म्हणजे काय, मी नेहमी उदाहरण देतो. सायन्समधले जे सर्व विषय आहेत, गणित इन पर्टिक्युलर हे जे, किंवा कम्प्युटर सायन्स पर्टिक्युलर, हे जे सर्व विषय आहेत ना, ते असे मल्टी स्टोरीड बिल्डिंगसारखे आहेत, अनेक मजली इमारतींसारखे आहेत. खालचा मजला मजबूत असेल तर त्याच्याही वरचा मजला चांगला टिकणार, तो मजबूत असेल तर त्याच्या वरचा चांगला टिकणार. ह्याचा आपल्या टीचिंगमध्ये काय मला म्हणायचं आहे की गणितासारखे जे विषय आहेत ते, समजा गणिताच्या त्या पुस्तकामध्ये 15 चॅप्टर्स आहेत, तर पहिल्या चॅप्टरवर आधारित दुसरा चॅप्टर असतो. पहिल्या चॅप्टरमधल्या आयडियाज मला दुसऱ्या चॅप्टरमध्ये वापराव्या लागतात, पहिल्या 2 चॅप्टर्समधल्या आयडिया मला तिसऱ्या चॅप्टरमध्ये वापराव्या लागतात. यालाच म्हणतो आपण की जनरली सब्जेक्ट्स व्हर्टिकली ग्रो. इतिहास वगैरे हे विषय आहेत ना, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, हे ह्यांची ग्रोथ व्हर्टिकल नाही आहे. मराठीमध्ये विविध वेगवेगळ्या कविता आहेत, धडे आहेत, मग हे व्हर्टिकली ग्रो नाही होत. प्रत्येक धडा त्याच्या दृष्टीने वेगळा आहे, त्याच्या संदर्भातलं थिंकिंग, त्याच्या संदर्भातले काय प्रश्न विचारतील हे सर्व वेगळं आहे. गणितामध्ये असं नाही आहे, फिजिक्समध्ये असं नाही आहे, भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे रसायनशास्त्रामध्ये असं नाही आहे. हे सर्व एकमेकांवर अवलंबून असलेले चॅप्टर्स आहेत. म्हणून मी जर आज रजा राहिलो तर आजच्या लेक्चरमध्ये मी काय डिस्कस केलं हे त्या मुलांना कळणार नाही. बरं, आपल्याकडे काय अशी मुलं नाही आहेत की मी आज लेक्चरला नव्हतो, मग सरांनी काय शिकवलं हे इतर मुलांकडून वर्गात असलेल्या समजून घेतील आणि त्याच्यावर विचार करतील. इतका अगदी रेअरली असू शकतात, अशी मुलं पण असू शकतात, अशी मुलं असतात, अशी मी बघितलेली पण आहेत. परंतु इन जनरल असं काही होत नाही. म्हणजेच काय झालं बघा, त्या मुलांना हे पटवून दिलं पाहिजे की बाबांनो, तुम्ही एक लेक्चर जर चुकलं, 2-3 दिवस तुम्ही रजा राहिला, तर त्या सर्व कालखंडामध्ये काय शिकवलं त्या विषयाचं हे तुम्हाला कसं कळणार. म्हणून प्रेझेन्सी महत्त्वाची आहे, वक्तशीरपणा महत्त्वाचा आहे. मी समजा 15 मिनटं उशिरा आलो तर त्या 15 मिनटात टीचरने आपल्याला काय शिकवलं हे मुलांना कसं कळणार. म्हणून हे मुलांच्या मनावर आपणच बिंबवायचं आहे की बाबांनो, तुमची प्रेझेन्सी दररोज असणं, वेळेवर तुम्ही लेक्चरला येणं, ह्याला खूप नितांत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि वर्गात शिक्षक आल्यानंतर मुलांनी रिस्पेक्ट म्हणून त्या शिक्षकाला उभं राहून म्हणजे स्वीकारलं पाहिजे. क्लासमध्ये स्टुडंट्स मस्ट स्टँड अप व्हाईल ॲन्सरिंग ऑल्सो. आणि वेनेवर त्या शिक्षकाला ते वेलकम करतात, म्हणजे शिक्षक वर्गात एंट्री करतो त्यावेळी मुलांनी, आता
मी काही हायस्कूल्समध्ये बघितलेलं आहे, ते गुड मॉर्निंग वगैरे सरांना ते अपील करतात, म्हणजे सरांना म्हणतात गुड मॉर्निंग. मग सरांनी पण रिस्पॉन्स दिला पाहिजे गुड मॉर्निंग म्हणून. ते आपले म्हणाले हां बसा, असं नाही, ओके गुड मॉर्निंग असं आपण म्हटलं पाहिजे. ह्या सर्व लहान लहान गोष्टी आहेत, पण या लहान गोष्टींमुळे आपण एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून मी ह्याच्यात काय म्हटलं आहे, डिसिप्लिन, शिस्त. मुलांनी दररोज प्रत्येक लेक्चर अटेंड केलंच पाहिजे. मुलांनी शिक्षक वर्गात आल्यानंतर वर्गात प्रवेश करायचा नाही. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारले तर हात वर करायचा. सर्वांनी एकदम 15-20 मुलांना उत्तर येत असतील, सर्व ओरडले एकदम, तर काय अर्थ नाही ना. मुलांनी हात वर केला पाहिजे. शिक्षकाने एखाद्याला सांगितलं बा तू सांग उत्तर यायचं, तर त्याने उभं राहून उत्तर दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी शिक्षक वर्गात एंट्री करतो त्यावेळी मुलांनी उभं राहून त्यांना गुड मॉर्निंग किंवा जी काही त्या शाळेने पद्धत डेव्हलप केली असेल त्याच्याप्रमाणे. पण हे महत्त्वाचं आहे की स्टुडंट मस्ट रिस्पेक्ट टीचर. ठीक आहे. आता काही कोट्स आहेत, ही कोट्स फार महत्त्वाची आहेत ॲज अ टीचर. आता कसं आहे माहिती आहे का, आपण सर्व शिक्षक आहोत. एकदा हा प्रोफेशन आपण ॲक्सेप्ट केलेला आहे, तर ह्याच्याकडे फक्त पैसे मिळवण्याचं साधन असं न बघता मन लावून आपणाला जेवढं काम चांगलं करता येईल, मुलांसाठी आपण जीव ओतून काम केलं पाहिजे. की मुलं तुमच्यावर अवलंबून असतात, त्यांचे पालक तुमच्याकडे आशेने बघत असतात. आता पालकांना घरी शिकवण्यासाठी वगैरे फारसा वेळ नाही. आता इतकी लाईफ फास्ट झालेलं आहे सर्वांचं. वेगवेगळ्या ठिकाणी लांब लांब कुठे कुठे पालक जात असतात. ते कधीतरी दमून भागून संध्याकाळी परत येतात. त्यांना नाही शिकवता येत. पूर्वीसारखं आता जग राहिलेलं नाही आहे ना. काही अपवाद वगळता पालक हे मुलांच्या बाबतीमध्ये शाळेवरच अवलंबून असतात, कॉलेजवर अवलंबून असतात, प्राथमिक शाळेवर अवलंबून असतात, इंजिनिअरिंग कॉलेजवर अवलंबून असतात. वेगळ्या म्हणजे संस्था ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे चांगलं काम होणं गरजेचं आहे. म्हणून टीचर कसा पाहिजे, बेस्ट टीचर म्हणजे काय, इथे काही डेफिनेशन्स आहेत. प्रत्येक शिक्षकाने हा विचार करायला पाहिजे की आपण असे आहोत का. थॉमस कॅरुथर्स काय म्हणतो बघा, टीचर इज वन हू मेक्स हिमसेल्फ प्रोग्रेसिव्हली अननेसेसरी. किती महत्त्वाचं आहे. म्हणजे गणिताचा जो शिक्षक असेल त्याने मुलांना असं शिकवलं पाहिजे की कालांतराने मुलांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. सायन्सच्या शिक्षकांना इन जनरल, मराठीचे शिक्षक आहेत, त्यांनी कवितेबद्दल किंवा धड्याबद्दल मुलांचं स्वतंत्र विचार काहीतरी असू शकतो ना. लेखकाच्या मनामध्ये काय आहे, कवी किंवा कवयित्री यांच्या मनामध्ये काय आहे, ती कविता लिहिताना त्यांची काय आहे, म्हणजे त्यांच्या भावना काय आहेत, हे जर आपणाला ते कळलं तर त्या कवितेचा आनंद मला घेता येतो. नाहीतर काय ते नुसते शब्द आहेत. मला काय म्हणायचं आहे की मुलांना विचार करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आणि एकदा ते विचार करायला लागले, गणिताच्या बाबतीत, शास्त्राच्या बाबतीमध्ये, इवन भूगोल हा विषय सुद्धा सायन्समध्ये पण घेतला जातो. असे MSc इन जॉग्राफी अशी लोक आहेत. सो भूगोल हे सुद्धा सायन्स आहे, लक्षात घ्या. इतिहास, नंतर मराठी, हिंदी आहे, संस्कृत हा विषय तर गणिताच्या खूप जवळचा आहे. या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये शिक्षकाचं काम काय असू शकतं, तर त्याने मुलांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. एकदा मुलांना विचार करता यायला लागला, कसं ते काम कसं करायचं, ते गणितं कशी सोडवायची, त्याच्यामागची थिअरी काय आहे, सायन्स जे काही आपण शिकतो त्याच्यामागची काय थिअरी काय आहे, हे सर्व विद्यार्थ्यांना ज्यावेळी कळतं त्यावेळी आपोआप त्यांना ते सर्व अभ्यास करण्यात इंटरेस्ट निर्माण होतो. नाहीतर काय होतं माहिती आहे का, हे असं गणित सोडवायचं, परीक्षेत असं येतात प्रश्न, मग त्याची उत्तरं आपण अशी लिहिली पाहिजे. ह्याला शिकवणं नाही म्हणत. मुलांना आपण तयार करतो का, त्या विषयाचं पूर्ण नॉलेज मुलांना देण्याचा प्रयत्न करतो का, मुलांना विचार प्रवृत्त करतो का. तसं जर आपण करू शकलो तर कालांतराने काय होईल, मुलं स्वतःच अभ्यास करू शकतात. आणि मुलांनी स्वतः अभ्यास करणं, त्यांना तसा तो करावासा वाटणं, त्यांना ते स्वतः अभ्यास करून तो विषय समजून घेण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती निर्माण होणं, असं जर घडलं तर मग शिक्षकाची त्यांना गरज नाही वाटणार, ते स्वतःच अभ्यास करू शकतात. आता आपण जेव्हा आपण 8वी 9वी 10वीच्या हायस्कूलच्या बाबत विचार करतोय किंवा 8वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करतोय, ॲटलिस्ट त्यांना आपण हे तर करू शकतो ना की तुम्ही तुमची जी पुस्तकं आहेत, टेक्स्टबुक आहे, ते नीट वाचा, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा, लाईन बाय लाईन ते पुस्तक वाचा, काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, पहिल्या गोष्टीवरून पुढची गोष्ट कशी आली,
हा सर्व विचार जेव्हा ते स्वतः करतील तर आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञ निर्माण होतील हे लक्षात घ्या. नाहीतर काय होणार, हे सर्व आपण परीक्षार्थी तयार करतोय. मुलांना पण तेच आवडतं, तेच आवडावं अशी आपली वृत्ती असता कामा नये. मुलांना एक अभ्यास कसा करायचा हे जर आपण नीट मार्गदर्शन करू शकलो त्या अभ्यासाच्या बाबतीतलं, तर मग डेफिनेटली ते एक दिवस असा येईल की ते स्वतःचा अभ्यास स्वतः करतील. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. म्हणून आपण इथे काय म्हटलं आहे, टीचर इज वन हू मेक्स हिमसेल्फ प्रोग्रेसिव्हली अननेसेसरी. प्रोग्रेसिव्हली, अचानक पहिल्याच दिवशी नाही होणार, पण हळूहळू असं आपण शिकवत गेलं पाहिजे की मुलांना कळेल की आपण अभ्यास कसा करायचा, आपण गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, आपण ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे. स्वतःला त्यांना कळेल. पुस्तक वाचायची सवय लागेल, रेफरन्स वाचायची सवय लागेल. नेट आता या मुलांना नेट अवेलेबल आहे. आपण ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी हे सर्व काहीच नव्हते रिसोर्सेस, परंतु आता त्यांना ते रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळे दे कॅन सी लेक्चर्स यूट्यूबवर अनेक कुठल्याही विषयाची, अगदी 5वी 6वी पासून अगदी MSc PhD पर्यंतची लेक्चर्स अवेलेबल आहेत. मग ती कशी शोधायची, ती कशी ऐकायची, त्याच्यावरून स्वतःच्या नोट्स कशा काढायच्या, हे जर आपण मुलांमध्ये रुजवू शकलो तर मला असं वाटतं की टीचरची मग हळूहळू गरज कमी होत जाईल आणि ही आयडियल सिच्युएशन असेल. ह्याचा अर्थ असा नाही की ते झालं की टीचरने वर्गात जाऊन शिकवायचं नाही आहे. असे 10-15च विद्यार्थी असणार 100मधले, पण त्यांच्यामध्ये जरी आपण ही वृत्ती डेव्हलप करू शकलो तरी माझ्या मते आपण चांगले शिक्षक असू शकतो. त्याच्यानंतर दुसरं त्यातलं कोट आहे ते बघा, टीचिंग शुड बी फुल ऑफ आयडियाज इन्स्टेड ऑफ स्टफ्ड विथ फॅक्ट्स. सर्वात महत्त्वाचं आहे, मुलांच्या डोक्यात आयडिया यायला पाहिजे. एखादा प्रॉब्लेम मी शिकवला, गणिताच्या बाबतीत बोलतोय, तर तो दुसऱ्या कुठल्या तरी मेथडने सोडवता येईल का, हा आयडिया त्याच्या डोक्यात येणं. अशा आयडिया कधी येतील, तर आपण त्यांना त्या विषयाचं इन डेप्थ नॉलेज दिलं, आपण क्ल्यू दिले आणि त्या क्लूचा वापर करून ते जर प्रॉब्लेम सोडवू शकत असतील. आता आयझरसारख्या ज्या संस्था असतात, तिथे माझ्या एका विद्यार्थिनीचा आयझरला तिचं इंटिग्रेटेड PhDसाठी सिलेक्शन झालं. त्याच्यासाठी तो इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यू दीड एक तास चालला इंटरव्ह्यू. त्या दीड एक तासामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर तिला देता आली असं नव्हे, परंतु ती जेव्हा उत्तर देता येत नाही त्यावेळी ती जी कमिटी असते विच इज फॉर्म्ड बाय यूज ऑफ एमिनंट मॅथमॅटिशियन्स, एमिनंट इंडियामधले मॅथमॅटिशियन्स तिथे असतात. दे आस्क क्वेश्चन्स. मग ते काय करतात, ठीक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुला येत नाही ना, म्हणजे काय लगेच डिस्कार्ड नाही करत, तिला क्ल्यू देतात. त्या क्ल्यूवरून तरी ते शोधता येतं का, तसे आपण क्ल्यू दिले पाहिजे आणि त्या आयडियाज मुलांच्या मनामध्ये रुजवल्या पाहिजे, डेव्हलप त्यांना करता आल्या पाहिजेत गोष्टी. कसं असतं, 2 प्रकारची मॅथमॅटिक्समधली तरी मी सांगू शकतो गणितं असतात की ज्याच्यामध्ये एक मेकॅनिकल प्रोसिजर असते. ती आपण शिकलो ना पद्धत की फक्त आकडे वगैरे बदलतात, पण ते करता येतं. परंतु काही ठिकाणी तुम्हाला जेन्युइन विचार करावा लागतो, हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. बुलडोझर टेक्निकने प्रत्येक प्रॉब्लेम येत नाही. मग ते प्रॉब्लेम्स आपण मुलांना शिकवण्यामध्ये कमी पडता कामा नये. त्याच्यासाठी आपलं नॉलेज पूर्ण पाहिजे. शिक्षकाचं जर नॉलेज अर्धवट असेल किंवा त्याला धडपणे तो विषय समजलेलाच नसेल तर तो काय ह्या सर्व गोष्टी करणार, ते शक्य नाही. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की शिक्षकाने आपल्या ह्या व्यवसायाकडे पैसे मिळवण्याचं साधन म्हणून न बघता आपली एक जबाबदारी आहे, आपली एक नैतिकता आहे. आपल्यावर हे 50-60 विद्यार्थी माझ्यासमोर जे बसलेले आहेत ते माझ्याकडे आशेने बघतायत. मी त्यांना चांगलं शिकवलं पाहिजे, त्याच्यासाठी मला प्रचंड अभ्यास केला पाहिजे. मुलांनी आता कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सर्वांना हे पटेल, जनरली आपल्याकडे कुठलीही विद्यार्थी उभं राहून शंका वगैरे काही विचारत नाही. त्यांना आपण सांगावं लागतं, तुम्ही मला शंका विचारा. वर्गात उभं राहून विचारणं तर हा अशक्यप्राय गोष्ट आहे. ठीक आहे, IITians वगैरे नव्हे, IITians असतात ते सर्व, त्यांची आणि शिक्षकांची पुन्हा ते वेगळी रिलेशन्स आहेत. लक्षात घ्या, आपले जे समोर आपल्या विद्यार्थी असतात, नॉर्मल स्टुडंट्स जे असतात, ते काही असे शंका वगैरे नाही विचारत, ते असलं काही ते करत नसतं. पण मग आपण त्यांच्या मनामध्ये हे सर्व रुजवलं पाहिजे असं मला वाटतं. आपलं शिकवणं असं पाहिजे. आपल्या शिकवण्यामधून त्यांना असं सर्व कसं आहे माहिती आहे, 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. त्यांना अगदी सर्व डिटेलिंग फळ्यावर लिहून दिलेलं आवडतं. ते त्या विद्यार्थ्यांना असे जे शिक्षक असतात ते सर्व नीट सर्व लिहून देतात, नोट्स देतात, ते चांगले. परंतु अनेक विद्यार्थी असू शकतात ज्यांना खरंच ज्ञानाची भूक आहे. त्या ज्ञानाच्या भुकेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आहोत. आपण नीट लिहून द्या फळ्यावर, असं नाही आहे, डिटेलिंग करून द्या.
100 विद्यार्थ्यांचा जर वर्ग असेल त्याच्यातले 20च विद्यार्थी, 20 हा सुद्धा खूप मोठा आकडा म्हटला मी, की ते ज्ञानपिपासू असतात. पण बाकीचे काय माहिती आहे, परीक्षेत पास व्हावं, चांगले मार्क मिळावेत याच हेतूने तिथे असतात. मग अशा दोनही प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपणाला संतुष्ट करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या टीचिंगमध्ये नुसतं माहिती देणं, काय आहे पुस्तकात ते शिकवणं असं न होता आपणाला त्यांना काही आयडिया देता येतील का, त्यांना काही विचारप्रवृत्त करता येईल का, हाच प्रॉब्लेम हा असा सोडवलेला आहे पण तो असा सोडवता येईल का, मग त्याच्यासाठी काहीतरी थोडीशी क्ल्यू देणं आणि त्याच्यातून त्या मुलांकडून उत्तरं काढणं. आणि एकदा ही गोडी लागली मुलांना, टीजर, ब्रेन टीजर्स म्हणतात त्याला, मेंदूला चालना देणारे प्रश्न असे आपण विचारतो का, हे जर नसेल तर मग काय होणार. ठीक आहे, ते पुस्तकातलं आपण शिकवतो, पेपरात काय प्रश्न येणार त्यांची उत्तरं. मग मग कसं आहे माहिती आहे, अनेक चांगल्या विद्यार्थ्यांना आपण त्यांना हे नको असतं सर्व, त्यांना ते हवंच असतं, म्हणजे सॉरी हे त्यांना पण हवं असतं, परंतु आपल्याला माहिती आहे ना हे विद्यार्थी हुशार आहेत, यांच्यावर आपण मेहनत घेतली तर हे शाळेचं नाव पण चांगलं पुढे आणतील आणि स्वतः ते चांगले डेव्हलप होतील. ते सर्वात महत्त्वाचं ते त्यांचं स्वतःचं डेव्हलप होणं. आणि म्हणून आपणाला वी शुड टीच इन सच अ वे दॅट टीचिंग शुड बी फुल ऑफ आयडियाज. ओके. आणि आणखी एक कोट आहे बघा, द टास्क ऑफ ॲन एक्सलंट टीचर इज टू स्टिम्युलेट, उद्दीपित करणं, स्टिम्युलेट म्हणजे ॲपरंटली ऑर्डिनरी पीपल टू अनयुज्युअल एफर्ट्स. मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो, डॉक्टर जयंत नारळीकर हे सुद्धा कधीतरी तुमच्यासारखेच 10वीत होते, कधीतरी ते 12वीत होते. प्रत्येक शास्त्रज्ञ जो आपण बघतो ना, तो कधीतरी तो काय आईच्या पोटातून जन्माला आला, त्याचवेळी शास्त्रज्ञ म्हणून जन्माला नाही आला. मग जयंत नारळीकर जर एवढं अचीव करू शकतात तर आपण का नाही आपण ते का नाही अचीव करू शकत. आपल्या मनामध्ये असं एक यायला पाहिजे की ओके, म्हणून मी अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी वर्गात सांगत असतो. कशासाठी सांगतो, आपण सर्वांनी ते केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी अवेलेबल आहेत नेटवर, तुम्ही शोधा. पायथागोरस प्रमेय आपली मुलं शिकतात, पण पायथागोरस हा काय होता ह्याची माहिती द्यायला नको का, मला सांगा. आपण सांगतो शून्याचा शोध आर्यभट्टने लावला, मग त्या आर्यभट्टबद्दल आपण काही माहिती देतो का. 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये अपोलोनियस थिअरम आपण शिकवतो, मग अपोलोनियस हा मॅथमॅटिशियन आहे, त्याच्याबद्दल आपण काही माहिती देतो का. कसं आहे, आपण म्हणजे शिवजयंती, टिळक पुण्यतिथी, गांधी जयंती साजरी करूयाच, ते पण आपले आयडॉल्स आहेत, परंतु या व्यतिरिक्त आपले जे गणित तज्ज्ञ आहेत ज्यांचा अभ्यासक्रमात उल्लेख आहे, त्यांच्या बर्थडेच्या दिवशी तरी आपण त्यांची आठवण करतो का, त्यांचं लाईफ कसं होतं, ते काय करत होते, त्यांनी ह्या सर्व एवढं कसं अचीव केलं, किती कठीण परिस्थितीतून ते अचीव केलं, हे आपण जर मुलांपर्यंत सांगितलं तर मला असं वाटतं की मुलांना त्याच्यातून काही मुलं निश्चितच त्याच्यातून प्रेरणा घेतील. म्हणून मी नेहमी म्हणतो, या तुमच्या 50 मुलांपैकी एकाला जरी वाटलं की आपण जयंत नारळीकरांच्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्याच्या 1% अचिव्हमेंट्सही आपण करू शकला आयुष्यामध्ये, तरी खूप मोठी अचिव्हमेंट. आणि हेच मला मुलांच्या मनावर बिंबवायचं असतं. द टफ प्रॉब्लेम इज नॉट इन आयडेंटिफाईंग विनर्स, इट इज इन मेकिंग विनर्स आउट ऑफ ऑर्डिनरी पीपल. सामान्य मुलांमधून, सामान्य विद्यार्थ्यांमधून आउटस्टँडिंग विद्यार्थी निर्माण करणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि ते आपण करू शकतो प्रोव्हायडेड वी आर दॅट मच एफिशियंट ॲज अ टीचर. असं एक म्हटलं जातं, बेस्ट टीचर टीचेस फ्रॉम द हार्ट. बेस्ट टीचर्स टीच फ्रॉम द हार्ट. मनापासून ते शिकवतात, नॉट फ्रॉम द बुक. हा कसं वाक्य आहे बघा. टेक्स्टबुकमधल्या गोष्टी मी शिकवणं म्हणजे शिक्षक नव्हे, त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी सांगणं, मुलांना सर्वार्थाने तयार करणं, मुलांच्यामध्ये त्यांना आयडियाज कशा येतील, त्या आयडिया कशा उमवायच्या, असं त्याला पुढे जाऊन ना आमच्या नॅकच्या परिभाषेमध्ये त्याला म्हणतात इनक्युबेशन सेंटर. असं नॅकची अशी अपेक्षा आहे की कॉलेजमध्ये, शाळांमध्ये इनक्युबेशन सेंटर पाहिजे. म्हणजे काही मुलांच्या डोक्यामध्ये ज्या काही विचित्र आयडिया कदाचित असू शकतील, परंतु त्या आयडिया बरोबर आहेत का, त्याला खतपाणी घालून काही चांगलं डेव्हलपमेंट करता येईल का, की ह्या आयडिया चुकीच्याच आहेत, हे मुलांना एक असा ग्रुप पाहिजे आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, की तिथे अशा वेगवेगळ्या आयडिया ज्या मुलांच्या डोक्यात आहेत त्यांना एकत्र करणं. जसं बघा MCCचा ग्रुप असतो, NCCचा ग्रुप असतो, कल्चरलचा ग्रुप असतो, बरोबर ना. वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये हे ग्रुप्स असतात. मग तसं अकॅडमिकली स्ट्रॉंग असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप का असू नये.
त्यांची दर शनिवारी आपण का मीटिंग घेऊ नये? त्यांच्याशी शिक्षकांनी का चर्चा करू नये? करायला पाहिजे. असे वेगळे एफर्ट्स आपण असं नाही करून चालणार. तुम्ही आता शिक्षक आहात ना, म्हणजे कुठलाही हायस्कूल लेवलचा असू दे, कॉलेज लेवलचा असू दे, मी येणार, माझी लेक्चर घेणार आणि घरी जाणार, हे इट इज नॉट एक्सपेक्टेड. ते ठीकच आहे, ते मस्ट आहे, इसेन्शियल आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण या विषयाचं, आपण ज्या विषयामध्ये शिकलो आणि आपण आता त्या विषयाचे शिक्षक म्हणून शाळांमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आहोत, तर आपलं त्या विषयाचं काहीतरी देणं आहे आणि त्यासाठी आपण मनापासून शिकवलं पाहिजे. आधी स्वतः आपण अभ्यासू असलं पाहिजे. टीचर हा अभ्यासू असलाच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही आहे. आणि बेस्ट टीचर थिंक्स इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स असं एक म्हटलं जातं. मुलांच्या समोरच तो विचार करतो. म्हणजेच काय, एखादा प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल तर त्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी कसा विचार करायला पाहिजे. मी रेडीमेड त्याची उत्तरं घेऊन शिकवतोय असं नाही. मुलांच्या समोर त्याने विचार केला पाहिजे, हे असं असेल का, ते तसं असेल का. अर्थात काही शिक्षक असं म्हणतील की हे लहान ग्रुप असेल तर शक्य आहे. मग ठीक आहे ना, तुमच्या शाळांमध्ये, तुमच्या वर्गामध्ये जे ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत, जे म्हणजे अबव ॲव्हरेज आहेत, त्यांना आपण एकत्र करून त्यांच्यासाठी वेगळी मेहनत घ्यायला काय हरकत आहे. लक्षात घ्या, नॅकच्या परिभाषेमध्ये त्यांना म्हणतात ॲडव्हान्स्ड स्टुडंट्स, नंतर इन बिटवीन आणि अगदी पुअर स्टुडंट्स, असे 3 ग्रुप नेहमी करावे असं म्हटलं जातं. मी काही हायस्कूल्समध्ये बघितलेलं आहे, 10वीच्या मुलांचे ते 3 गट करतात. ॲडव्हान्स्ड लर्नर्स, स्लो लर्नर्स आणि मीडियम लर्नर्स, आणि त्यांच्यावर तसे एफर्ट्स घेतात. ॲडव्हान्स लर्नर्सच्या बाबतीमध्ये त्यांना रँकिंगमध्ये ते कसे येतील ह्याच्यासारखं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. मग ॲव्हरेज जे स्टुडंट्स आहेत, म्हणजे ऑर्डिनरी, म्हणजे त्याला आपण म्हणतो की मीडियम लर्नर्स, ओके, त्यांना चांगले मार्क कसे मिळतील. आता चांगले ह्याची डेफिनेशन काय, तर ॲडव्हान्स लर्नर शुड गेट अबव 95 आउट ऑफ 100 इन एव्हरी पेपर. ऑर्डिनरी म्हणजे मधले जे लेवलचे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण समजा ते 60-70 लेवलचे असतील तर 80% नेऊन पोचवलं पाहिजे. आणि जे स्लो लर्नर्स आहेत ते मिनिमम 60% तरी मिळवतील असं बघितलं पाहिजे. आणि यासाठी शिक्षकांनी खूप प्रचंड काम करायला पाहिजे, जीव ओतून आपण शिकवलं पाहिजे, तरच हे सर्व नीट शक्य आहे. मग सम टीचिंग टिप्स मी आता तुम्हाला देतो. अर्थात हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, मी काय ह्यातला सर्वज्ञ नाही. अनुभवातून इतक्या वर्षांच्या शिकवण्याच्या म्हणजे जो काही एक्झरसाईज मी केला त्याच्यामधून मी हे पॉईंट्स डेव्हलप केले. कुठलंही लेक्चर घ्यायला मी जेव्हा वर्गात जातो त्यावेळी रेफरन्स टू प्रिव्हियस लेक्चर, गेल्या लेक्चरला मी काय शिकवलं होतं, कारण त्याच्या पुढे मी आता आज शिकवणार आहे. मग मुलांच्या असं काही लक्षात नसतं आपण काल काय शिकवलं. एक 25 विद्यार्थ्यांचा, 50 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल तर 7-8 विद्यार्थ्यांना आठवत असतं आपण गेल्या लेक्चरला काय शिकवलं. म्हणून पहिली 5 मिनटं त्या लेक्चरमधली आपण पूर्वीच्या लेक्चरला काय शिकवलं आहे ह्याचा थोडासा आढावा घेणं हे गरजेचं वाटतं. गो स्लो, अतिशय हळूहळू शिकवायचं. उगा धडाधड शिकवून चॅप्टर संपले, माझा पोर्शन संपला, ह्याला काही अर्थ नाही. गो स्लो, एक्सप्लेन एव्हरी टॉपिक प्रॉपरली. परंतु ह्याच्यामध्ये गृहीत काय धरलेलं आहे, शिक्षकाला त्या विषयासंदर्भात पूर्ण ज्ञान आहे. ॲटलिस्ट मी आत्ता जे ह्या लेक्चरला शिकवणार आहे त्याच्या बाबतीतलं सर्व ज्ञान मला आहे. कुठलीही डिफिकल्टी कुठल्याही मुलाने विचारली तर मला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो की गो स्लो, हळू शिकवा. आपल्या मुलांच्या आपली मुलं आहेत ना, तुम्हाला आता माहिती आहे कित्येक वर्ष तुम्ही पण शिकवत आहात, तर ती अशी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे. आपली जबाबदारी आहे त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याची. आणि त्याच्यामुळे स्लोली शिकवा. प्रत्येक टॉपिक जो असेल तो प्रॉपरली शिकवा. वर्गात उभं राहून शिकवा. उभं राहणं, शिक्षकाने बसून शिकवलं की संपलं, काहीच अर्थ नाही. तुम्ही म्हणाल आता मॅथमॅटिक्ससारखा विषय तो बसून आधी शिकवताच येत नाही. सायन्समधला कुठलाही विषय बसून शिकवता येणार नाही. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, हे बसून कशाला शिकवायचे. असं वाटतं का आपण समजा एखादी गोष्ट डिक्टेट करतोय, मुलांना सर्व स्पेलिंग्स वगैरे पाठ असतात, आपण फळ्यावर लिहिणं गरजेचं आहे. आणि एक ॲक्टिवनेस येतो आपण ज्यावेळी उभं राहून शिकवतो. वर्गात फिरलं पाहिजे. एका जागी बसून समजा अगदी उभं राहिलं तरी एका जागी उभं राहून आपण सर्व लेक्चरवर शिकवत राहायचं, इट्स नॉट गुड. अपेक्षित काय आहे की तुम्ही वर्गात फिरलं पाहिजे, मुलांच्या वह्या तपासल्या पाहिजे. आणि टीचर आपल्या जवळ येतोय म्हटल्यावर मुलं अलर्ट राहतात. संपूर्ण लेक्चर त्याच्यामुळे मुलं अलर्ट राहतात. आणि युअर व्हॉइस मस्ट बी ॲडजस्टेबल टू द स्ट्रेंथ ऑफ द क्लास. याचा अर्थ काय, वर्गात 10च मुलं आहेत
आणि उगा 100 मुलं असल्यासारखं मोठ्या मोठ्याने आपण बोलतोय, इट्स नॉट गुड. त्याने शेजारच्या वर्गातल्या शिक्षकाला त्रास होऊ शकतो. किंवा 100 मुलं आहेत आणि तुमचं पहिल्या 3-4 बेंचेसपर्यंतच तुमचा आवाज पोचतोय, असं पण असता कामा नये. वर्गात किती मुलं आहेत त्यानुसार तुमचा आवाज तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. त्याच्यानंतर ब्लॅकबोर्ड रायटिंग, फळ्यावरचं जे लिहितो आपण ते अतिशय क्रुशियल आहे. कारण आपली मुलं फळ्यावरचं ते लिहून घेत असतात. काही मुलं उशिरा सुरू करतात लिहायला, काही मुलं त्यांचं ते लिहूनच झालेलं असतं. म्हणून कसं आहे की फळ्यावर आपण कसं लिहितो ह्याला फार महत्त्व आहे. म्हणून कधीही आम्ही नेहमी असं सांगतो की तुमचा जो फळा आहे ना त्याचे असे 3 भाग करायचे, व्हर्टिकल लाईन्समध्ये काढायच्या, किंवा 2 भाग करा कमीत कमी, आणि असं कॉलम वाईज आपण लिहिलं पाहिजे. म्हणजे आपण इकडे लिहितो त्यावेळी इकडच्या कॉलममधलं मूल्य लिहून घेऊ शकतात. आपण सर्व असं फळावर लिहिलं आणि आपल्या मनात आलं की आपण पुसून टाकलं की मुलांना काही मिळत नसतं आपण काय लिहिलं फळ्यावर ते. म्हणून आपली काय जबाबदारी आहे की वर्गातल्या शेवटच्या मुलाला आधी दिसलं पाहिजे फळ्यावर मी काय लिहिलेलं आहे ते. आपलं अक्षर तेवढं मोठं पाहिजे, रीडेबल. लक्षात घ्या. म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की तुमचं लेक्चर कसं पाहिजे, ऑडिबल अँड व्हिजिबल. ऑडिबल म्हणजेच काय, लास्ट स्टुडंट इन द क्लास ऑल्सो मस्ट बी एबल टू लिसन युअर लेक्चर. नॉट ओनली दॅट, ही ऑर शी शुड बी एबल टू राईट व्हॉट एव्हर ऑन द ब्लॅकबोर्ड रिटन बाय यू. मग ते लिहिताना आम्ही नेहमी असं सांगतो की फळ्याचे असे व्हर्टिकल उभ्या रेषा काढून 2 किंवा 3 भाग करा आणि कॉलम वाईज तुम्ही लिहत जा. आणि लिहिताना सुद्धा आपण ते ब्लॉक करता कामा नये. जसं कबड्डीमध्ये म्हणतात, कबड्डीमध्ये तो कबड्डी करणारा जो कबड्डी करत जो खेळाडू जातो त्याने कधी पाठ दाखवता कामा नये. पाठ दाखवले की ते पकडणार त्याला, त्याचं समोर लक्ष पाहिजे. तसंच आपण फळ्यावर लिहिताना आपण ब्लॉक केला फळा, आपली पाठच दिसणार मुलांना. मग तसं नाही, तुम्ही अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. ॲटलिस्ट ठीक आहे कधीतरी तुम्हाला पाठ मुलांकडे करावीच लागेल, परंतु लगेच आपण समोर बघून असं आपण ह्या हाताने किंवा ह्या हाताने ते लिहू शकतो. ही सर्व डेव्हलप कराव्या लागतील गोष्टी. सी, रायटिंग ऑन द ब्लॅकबोर्ड, क्वालिटी रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं अक्षर चांगलं पाहिजे आणि लिहिताना एक क्रम पाहिजे. कुठेतरी जागा मिळाली की मी लिहत गेलो फळ्यावर, ह्याला काही अर्थ नाही. लक्षात घ्या. क्वालिटी ऑफ द लेक्चर शुड बी ॲडजस्टेबल अकॉर्डिंग टू ऑडियन्स प्रेझेंट. याचा अर्थ काय बघा, माझ्यासमोर समजा IITतले विद्यार्थी असतील तर ते सर्व स्टँडर्ड आहेत, मग आपण तेवढं दर्जेदार शिकवलं पाहिजे. ओके. परंतु ते स्लो लर्नर्स असतील तर आपण त्यांच्या लेव्हलला जाऊन शिकवलं पाहिजे. हुशार मुलांच्या लेव्हलला जाऊन शिकवणं, अगदी स्लो लर्नर्सच्या लेव्हलला जाऊन शिकवणं, किंवा हेटरोजिनस ग्रुप असेल तर आपण असा मध्यम मार्ग निवडला पाहिजे. आपलं एम असं पाहिजे की समजा 50 मुलांचा वर्ग आहे तर ॲटलिस्ट त्यातल्या 30-35 विद्यार्थ्यांना तरी आपण काय शिकवतो हे कळलं पाहिजे. जर हेटरोजिनस ग्रुप असेल तर, सर्वच स्लो लर्नर्स असतील तर मग अगदी त्यांच्या लेव्हलला जाऊन आपल्याला शिकवता येतं. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की हुशार विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एखादा टॉपिक एक्सप्लेन करायला समजा मला 15 मिनटं लागत असतील तर स्लो लर्नर्सच्या वर्गांमध्ये तोच टॉपिक एक्सप्लेन करायला 45 मिनटं घालवायला पाहिजे. 3-3 वेळा त्यांना समजावून सांगावं लागेल तर त्यांना ते कळणार आहे. आणि वर्गातल्या 10 मुलांना फक्त कळला विषय म्हणजे तुम्ही चांगले शिक्षक नव्हे. वर्गातल्या अनेक मुलांना तो विषय कळला पाहिजे, हा त्यातला मुद्दा आहे. त्याच्यानंतर काय बघा, लेक्चर शुड बी पेस्ड प्रॉपरली. म्हणजे काय, तुम्हाला 45 मिनिटांचं लेक्चर आहे किंवा 1 तासाचं लेक्चर आहे, त्या लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकवायचं जे ठरवलेलं आहे ते तुम्हाला 1 तास बरोबर मॅनेज करता आला पाहिजे. पेसिंग लेक्चरचं भराभर शिकवलं मग हळूहळू एकदम आलो असं नाही. एका ठराविक गतीने आपल्याला वर्गात आपला विषय मांडता आला पाहिजे. कीप स्टुडंट्स अलर्ट बाय आस्किंग क्वेश्चन्स. जो काही तुम्ही विषय शिकवत आहात ते नुसतं आपलं एक मार्गी रॅम शिकवत जायचं, ह्याला काही अर्थ नाही. तुम्ही थांबा, मुलांना प्रश्न विचारा, उभं राहून त्याची उत्तरं द्यायचा आग्रह धरा, म्हणजे मुलं अलर्ट राहतात. लक्षात घ्या, लेक्चर शुड कंटेन समथिंग दॅट विल अट्रॅक्ट स्टुडंट्स. काहीतरी गमतीदार तुम्हाला सांगता आलं पाहिजे. टेक्स्टबुकमध्ये तेच शिकवायचं आहे, बरोबर आहे, परंतु ते सांगताना आपण काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो का, हे फार महत्त्वाचं आहे. मुलांना आवडतं ते. तुम्ही काहीतरी वेगळं सांगा ना त्याच टॉपिकबद्दल जे पुस्तकात नाही आहे पण काहीतरी छान आहे. मग ह्याच्यासाठी काय पाहिजे, शिक्षकाचं वाचन चांगलं पाहिजे. शिक्षकाला त्या टॉपिक संदर्भात खूप ॲडिशनल माहिती पाहिजे. ती तो कुठून मिळवणार, कितीतरी रिसोर्सेस अवेलेबल आहेत. नेटवर, यूट्यूब चॅनेलवर आपल्या विषयाची अनेक विविध माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. ती जर आपण आत्मसात केली तर ज्यावेळी मी वर्गात तो विषय मांडतो आहे
त्यावेळी त्याच्या संदर्भात खूप ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण मुलांना देऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर लार्ज डेरिव्हेशन्स, आता गणित वगैरे हे जे विषय आहेत किंवा सायन्स आहे त्याच्यामध्ये असे सिद्धता वगैरे असतात, खूप लांब असतात त्या. मग ह्या लिहून झाल्यानंतर मी तरी वर्गात असं करायचो की मी एखादी सिद्धता लिहिली, बरोबर आहे ना, भूमितीतली किंवा अल्जिब्रामधली, तर मीच ठरवायचो की मी आता झालं तुम्हाला कळलं, मुलं हो म्हणणार, कोणीही विद्यार्थी म्हणणार नाही मला नाही कळलं, पण आपणच म्हणायचं ठीक आहे मी पुन्हा एक्सप्लेन करतो. मग आता काय होतं आहे, तुम्ही ऑलरेडी ती सिद्धता फळ्यावर लिहिलेली आहात, आता ती मुलांची पण वहीत लिहून झालेली आहे. मग मुलांना आपण म्हणायचं तुमच्या वहीत ती सिद्धता आहे, तुम्ही वहीकडे लक्ष द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि मग प्रत्येक स्टेप पुन्हा इलॅबोरेटिव्ह पद्धतीने जर मी एक्सप्लेन केली तर ती प्रूफ त्यांना अजून एकदा सांगा. 2 वेळा झाली ना, मग विचारायचं सर्वांना कळलं आहे का, मग एक कोणतरी म्हणतो की हो कळलं, दुसरा काही बोलत नाही आणि कळलं नाही असं पण म्हणत नाही, पण आपणाला कळतं. चांगल्या शिक्षकाला लगेच कळतं की मी जे शिकवलंय ते मुलांना कळलंय की नाही. मग ते नसेल कळलेलं तर मग काय करायचं, आपण पुन्हा एकदा ते एक्सप्लेन करा, 2 ते 3 वेळा ती सिद्धता एक्सप्लेन करा. जी चांगले विद्यार्थी आहेत, ज्यांना पहिल्यांदाच कळलेलं आहे, त्यांचा तो विषय पक्का होऊन जातो. मध्यम विद्यार्थी आहेत त्यांना पण ते कळतं, मग त्यांना म्हणायचं की हे सर्व झालं, परंतु पुन्हा घरी जाऊन तुम्ही ह्याच्यावर काम करा, वाचा, ते काय आहे ते कळलंय का बघा, नाही कळलं तर उद्या मला विचारा. आता उद्या विचारायला कोणी येत नसतात, परंतु आपली ड्युटी विचारा. तुम्ही असं सांगा पाहिजे तर की ओके आज जे काय मी शिकवलेलं आहे ना, ही जी थिअरम आपण लिहिला किंवा ही जी थिअरी मी तुम्हाला सांगितली, ही डेरिव्हेशन्स मी तुम्हाला सांगितली, ती तयार करून या. उद्या मी माझ्या लेक्चरची शेवटची 10 मिनिटं असताना ही सिद्धता तुम्हाला न बघता लिहायची. असे आपण आयडियाज शोधल्या पाहिजेत, तर मुलं चांगला अभ्यास करतील, हे त्यातलं लक्षात घ्या. OHP किंवा तुमचं LCD प्रोजेक्टर वगैरे जर वापरता आले तर तुम्हाला खूप ते लेक्चर इफेक्टिव्ह होतं. कीप स्टुडंट्स ॲज युअर सेंटर पॉईंट. विद्यार्थी केंद्रीय शिक्षण असा आता कन्सेप्ट आहे. विद्यार्थी हे महत्त्वाचे आहे, तुम्ही महत्त्वाचे नाही आहात. लक्षात घ्या, विद्यार्थी महत्त्वाचा आहे. गिव्ह इम्पॉर्टन्स टू हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो व्हॉट यू टीच. तुम्ही जे शिकवता ते किती विद्यार्थ्यांच्या पचनी पडलं ह्याला इम्पॉर्टन्स द्या. ऑलवेज गिव्ह इम्पॉर्टन्स टू हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो व्हॉट यू टीच. आणि हे इमिजिएटली आपणाला कळतं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं, आपण जर आपल्या कामामध्ये इन्व्हॉल्वड असू, आपल्या टीचिंगमध्ये आपण इन्व्हॉल्वड असू, तर आपणाला कळतं की विद्यार्थ्यांना कळतंय की नाही आहे. आणि ते ज्याला कळतं तोच खरा चांगला शिक्षक आहे. त्याला कळलं पाहिजे की मला मी जे शिकवतोय ते नाही कळलंय मुलांना, तरी आपलं पुढचं काहीतरी शिकवत राहायचं मिनिंगलेस आहे ते. सायन्ससारख्या विषयांमध्ये तर नाहीच, कारण मी मगाशीच सांगितलं तो मल्टी स्टोरीड बिल्डिंगसारखा विषय. आधीचं कळलेलं नसेल तर पुढचं कळणारच नाही, कारण पुढचं आधीच्या गोष्टींवर अवलंबून आहे. मग मला कळलं पाहिजे ॲज अ टीचर आय मस्ट अंडरस्टँड की हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव अंडरस्टूड व्हॉट यू हॅव टॉट. ओके, सो मुलांच्या चेहऱ्याकडे बघून ज्यावेळी शिक्षकाला कळतं की ह्याला हे कळलेलं आहे किंवा ह्याला हे नाही कळलेलं, मग नाही कळलेलं तर पुन्हा शिकवा. असं काही नाही आहे की एका तासात मी एवढं शिकवणार असं ठरवून गेलं तेवढं शिकवूनच आलं पाहिजे. त्याला काही महत्त्व नाही. विद्यार्थ्यांना कळलं का याला महत्त्व आहे. म्हणून ते मी म्हटलेलं आहे की कीप स्टुडंट्स ॲज युअर सेंटर पॉईंट. प्रोव्हाइड प्रॉपर नोट्स टू अंडर ग्रॅज्युएट लेवल. अंडर ग्रॅज्युएट हायस्कूलचे वगैरे जे विद्यार्थी आहेत त्यांना नोट्सची गरज असते. असं कोणी ते विद्यार्थी हायस्कूल लेवलचे, म्हणजे माझा प्रयत्न असतो, पण हायस्कूल लेवलचे विद्यार्थी स्वतः अभ्यास करतील, स्वतः नोट्स काढतील असं शक्यतो होत नाही. मग ती सवय लावली पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा नाही करणार, पण आपल्याकडे वर्षभर ती मुलं आपल्यासमोर आहेत, आपण काही सवयी त्यांना लावल्याच पाहिजेत. तर प्रॉपर नोट्स अंडर ग्रॅज्युएट लेवलपर्यंत शिक्षकांनी दिल्या पाहिजे. पण पुढे ज्यावेळी जातील MScला वगैरे मुलं जातात, PhDला जातात, त्यांनी स्वतःच्या नोट्स तयार करणं. सेल्फ स्टडीचं महत्त्व, आणि आता सेल्फ स्टडीचं महत्त्व आपण मुलांना 8वीपासून लावलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. 7वीपर्यंत ठीक आहे, मुलं अपरिपक्व असतात, पण 8वीपासून मुलं बऱ्यापैकी त्यांना सर्व कळत असतं. आताच्या कसं आहे माहिती आहे का, आताच्या मुलांना एक्सपोजर खूप आहे, म्हणून मग त्यांना माहिती असतं इंटरनेट काय आहे, त्यांना माहिती असतं की व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, त्यांना यूट्यूब हा कन्सेप्ट माहिती आहे. त्याच्यावर फक्त आपण यूट्यूबवर आपल्या टॉपिकची लेक्चर्स कशी सर्च करायची ही सवय आपण त्यांना लावली पाहिजे. काही वेळा ती डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला वर्गात दाखवावी लागते. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, सो स्मार्टफोन कॅन बी यूज्ड प्रॉपरली, राईट. तेव्हा
PG लेवलला ठीक आहे, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे MSc, MA, MCOM या मुलांच्या बाबतीत ठीक आहे, त्यांनी स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे. परंतु तोपर्यंत टीचर्सची जबाबदारी आहे. मग ह्या नोट्स कशा द्यायच्या, वर्गात डिक्टेट करायच्या का, की प्रिंटेड नोट्स द्यायच्या? कुठल्याही माध्यमातून द्या, प्रिंटेड नोट्स देणं चांगलं. कारण वर्गात ज्यावेळी आपण डिक्टेट करतो त्यावेळी मुलं काहीही लिहित असतात, चुकीचं लिहित असतात. सिम्बॉलिकली सुद्धा ते मॅथमॅटिक्समध्ये सिम्बॉल्स असतात, त्याच्यात सुद्धा ते चुका करत असतात. सो बेस्ट आयडिया टू प्रिपेअर नोट्स. आणि नोट्स म्हणजे काय, पुस्तकातलं माझ्या वहीत लिहिणं ह्या नोट्स नव्हे, ते इलॅबोरेट करणं. पुस्तकांमध्ये बिटवीन द लाईन्स जे दिलेलंच नसतं ते सुद्धा आपल्या भाषेत आपण एक्सप्लेन करणं, ह्याला नोट्स म्हणतात. नोट्स ह्या इलॅबोरेटिव्ह असल्या पाहिजे. व्हॉट एव्हर इज रिटन इन द टेक्स्टबुक, इफ यू आर रायटिंग, मग ते शुद्ध लेखन आहे, त्याचा काय उपयोग आहे? ती आयडिया तुम्ही अशी ती फुलवा, काय आहे ते सांगा त्या आयडियामध्ये. अशा नोट्स तुमच्या शिक्षकांच्या तयार पाहिजेत की, आणि मग त्या जर आपण मुलांशी शेअर केल्या तर मुलांना त्याचा निश्चित फायदा होतो. सो आणि इथे मी म्हटलं आहे एनी डेफिनेशन, म्हणजे कुठलीही व्याख्या किंवा कुठलीही नवीन कन्सेप्ट जी असेल, व्हेन यू एक्सप्लेन इमिजिएटली सपोर्ट इट विथ प्रॉपर एक्झाम्पल. लक्षात घ्या, तुम्ही समजा धरणीकंप म्हणजे काय याची व्याख्या दिलीत तर तुम्हाला काही व्हिडिओज मिळतील का की धरणीकंप त्याच्यात दाखवलेला आहे. मग असं जर आपण केलं म्हणजे एक्झाम्पल्स त्यांना दिली पाहिजे, नाही तर ते तोंडी झालं. धरणीकंप म्हणजे काय, वीज कोसळणे म्हणजे काय, बरोबर ना. समसंख्या म्हणजे काय, विषमसंख्या म्हणजे काय, ह्याच्या व्याख्या देऊन काय होणार आहे. तुम्ही असं म्हणणार ना की समसंख्या अशी आहे की ज्याला 2 ने भाग जातो. मग 3 ही समसंख्या आहे का, नाही, कारण 3 ला 2 ने भाग जात नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे एखाद्या एक्झाम्पल्सने तुमच्या व्याख्या ज्या आहेत ना त्या सपोर्ट करता आल्या पाहिजे. पुढे बघा, डोंट ॲश्युम दॅट जस्ट बिकॉज यू सेड इट दे गॉट इट. तुम्ही बोललात, तुम्ही वर्गात जाऊन शिकवलं म्हणजे त्यांना कळलं, असं कधीच होत नसतं. अँड डू नॉट अश्युम दॅट जस्ट बिकॉज ऑफ यू सेड इट 5 minutes अगो दे रिमेंबर इट नाऊ. मुलांना 5 मिनिटापूर्वी सुद्धा सांगितलेलं काही लक्षात नसतं, कारण मुलांच्या मनात वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. मनाने आणि तनाने, हे मी हल्ली नवीन फिलॉसॉफी शोधलेली आहे की विद्यार्थी मनाने आणि तनाने वर्गात असला पाहिजे, शरीराने पण आणि मानसिकदृष्ट्या पण तो वर्गात असला पाहिजे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर नॉट देअर इन द क्लास, दे आर जस्ट फिजिकली प्रेझेंट इन द क्लास. मग अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर असं म्हटलं की मी आता 10 मिनिटापूर्वी बोललो, तुला आता माहिती पाहिजे, तसं ते माहिती नसतं, त्यांना ते येत नसतं. लक्षात घ्या. इन अदर वर्ड्स, डोंट बी अफ्रेड टू रिडंडंट. रिडंडंट म्हणजे पुन्हा पुन्हा शिकवणं. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा शिकवाल ना. तुम्ही समजा एखादी गोष्ट शिकवली, ठीक आहे, मग त्याच्यावर प्रश्न विचारा, मुलांना उत्तर आले नाही, पुन्हा सांगा. आता प्रश्न विचारा, आलं नाही, पुन्हा सांगा. डोंट बी अफ्रेड ऑफ रिडंडंट. दॅट डज नॉट मीन रिपीटिंग द सेम मटेरियल ओव्हर अँड ओव्हर, बट इट ऑफन टेक्स बिटवीन 3 to 5 रिपीटेड एक्सपोजर्स टू समथिंग बिफोर द ब्रेन विल रिमेंबर इट. 3, 4, 5 वेळा. मुलांची क्वालिटी समोरची काय आहे यानुसार तुम्हाला किती वेळा रिपीट करावं लागेल, 2 वेळा करावं लागेल का, 10 वेळा करावं लागेल का, ते आपल्याला समजतं. आपण जर आपल्या शिकवण्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असू तर माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांना किती वेळा हा विषय सांगितला की कळणार आहे हे आपल्याला जाणवत असतं. प्रत्येक शिक्षकाला ते जाणवत असतं. परंतु आपलं काय असतं की आपण सिलेबस पूर्ण करणं ह्याच्याकडे जास्त इम्पॉर्टन्स देतो. नाही ना, ठीक आहे ना, तुम्ही समजा एका महिन्यामध्ये हे 4-5 टॉपिक शिकवणं अपेक्षित आहे, पण 2च झाले, ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रा लेक्चर्स घ्या. असं काही नाही आहे की आपण शाळा आणि किंवा कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये जेवढी मला आठवड्याला लेक्चर्स आहेत तेवढी घेतले की माझं काम संपलं, असं नाही आहे ना. प्रत्येक चांगल्या शिक्षकाला हे वाटलं पाहिजे की हा माझा जो मी विषय शिकवतो आहे तो सर्व मुलांना कळला पाहिजे वर्गातल्या. मग त्या दृष्टीने तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यावी लागतील, रविवारी येऊन शिकवावं लागेल. मुलांना कळणं, मुलांना चांगलं येणं, मुलांना त्याच्यामध्ये मास्टरी येणं हे प्रत्येक शिक्षकाचं ध्येय पाहिजे. त्यासाठी कितीही वेळा मला ते शिकवावं लागलं, कितीही एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यावी लागली, कितीही वेळ मला शाळेमध्ये थांबावं लागलं, कॉलेजमध्ये थांबावं लागलं, तरी आपण ते केलंच पाहिजे. लक्षात घ्या. लिव्ह युअर इगो ॲट द डोअर. दिस इज नॉट अबाउट यू. दिस इज लिव्ह युअर इगो ॲट द डोअर म्हणजे काय, युअर लर्नर्स डू नॉट केअर अबाउट हाऊ मच यू नो, हाऊ स्मार्ट यू आर,
ऑर व्हॉट यू हॅव डन. तुमचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांना या गोष्टींशी संबंध नसतो की हे जे माझे शिक्षक आहेत ते डॉक्टर आहेत, त्यांचे 20 रिसर्च पेपर्स झालेले आहेत, त्यांनी एवढ्या एवढ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये संशोधन पत्रिका सादर केलेल्या आहेत, त्याला ह्याचा सन्मान, ह्यांच्याकडून त्यांचा सत्कार झाला, त्यांच्याकडून त्यांचा सत्कार झाला, याच्याशी विद्यार्थ्यांना काहीही देणं घेणं नाही आहे. विद्यार्थ्यांना एवढंच महत्त्वाचं आहे की आज मला वर्गात जे शिकवत आहेत ते कळतंय की नाही, लक्षात घ्या. तेव्हा दे आर नॉट युअर लर्नर्स, म्हणजेच तुमचे विद्यार्थी. दे डू नॉट केअर अबाउट हाऊ मच यू नो, हाऊ स्मार्ट यू आर, और व्हॉट यू हॅव डन. Aside from a baseline the leave of credibility, it is far more important that you care about how smart you are, what they know and will know, okay, thanks to this learning experience and what they have done. मुलांना काय वाटतं तुमच्याबद्दल, मुलांना काय काय त्यांना काय पडलंय, तुम्हाला किती रिसर्च पेपर्स तुम्ही लिहिलेत वगैरे, काही गरज नाही त्यांना. ते म्हणतात आज जे मला शिकवलं ते मला कळतंय की नाही, तेवढंच आपणाला करायचं आहे. मुद्दा काय आहे की तुम्ही काय आहात, तुमच्या अचिव्हमेंट्स काय आहेत, ह्याच्याशी विद्यार्थ्यांना काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही शिकवता ते त्या लेक्चरला 40 मिनटं समजा तुमचं लेक्चर असेल तर 40 मिनटात जो विषय तुम्ही मांडताय तो तुम्ही जीव ओतून शिकवताय का, ते मुलांना कळतंय का, ह्याच्याशी मुलांना इंटरेस्ट आहे. लक्षात घ्या. कीप लेक्चर टू द ॲब्सोल्यूट मिनिमम. देर इज नियरली समथिंग बेटर दॅन लेक्चर इफ लर्निंग इज द गोल. शिकणं एक लक्षात घ्या, अभ्यासक्रम पूर्ण करणं हा एक गोल असू शकतो आणि तो असलाच पाहिजे, कारण अभ्यासक्रम तर पूर्ण करायचाच आहे मला. पण अभ्यासक्रम पूर्ण करताना मला विद्यार्थ्यांना काही आणखी ॲडिशनल गोष्टी देता येतील का, बेटर दॅन लेक्चर, समथिंग बेटर दॅन द लेक्चर. म्हणून मी मागे पण एका स्लाईडच्या बाबतीत म्हटलं होतं की प्रत्येक लेक्चरला एखादी तरी गोष्ट आपण नवीन मुलांना सांगितली पाहिजे. नवीन मुलांना म्हणजे मुलांना नवीन सांगितली पाहिजे, जे त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे परंतु त्या विषयाशी रिलेटेड आहे आणि ते खूप तरी काहीतरी वेगळं छान आहे. असं आपल्याला आपल्याकडे अशी यादी पाहिजे की हा टॉपिक शिकवताना मी असं हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मुलांना देईन. नुसतं पुस्तक वाचून दाखवणं म्हणजे भूगोल शिकवणं किंवा इतिहास शिकवणं किंवा मराठी आणि इंग्लिश शिकवणं नाही. इंग्लिशमध्ये तर शिक्षकाला कितीतरी गोष्टी करता येतील. ग्रामर चांगलं तयार करून घेणं, इंग्लिश स्पीकिंग त्यांना जमतं का, त्यांना नसेल जमत नाही, आपल्या कॉलेजमधल्या मुलांना पण इंग्लिश स्पीकिंग वगैरे फारसं नाही, मग आपण आपल्याकडे ही इनकल्केशन आपण करू शकतो. इनकल्केटिंग द हॅबिट ऑफ स्पीकिंग इंग्लिश. ॲटलिस्ट 10वीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे येऊन इंग्लिशमध्ये स्वतःची ओळख करून देता आली पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रॅमॅटिकली त्यांचं इंग्लिश लिखाण चांगलं पाहिजे, ग्रॅमॅटिकली त्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे, जे वाक्य ते बोलतील. म्हणून एक नियम करा शाळांमध्ये, 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत एक नियम करता येईल की दर बुधवारी ते जे काही बोलतील ते इंग्लिशमध्ये बोलतील. टीचर्सची आपापसात इंग्लिशमध्ये, अर्थात त्याच्यावर ते एक आयडिया काढतात, त्या दिवशी बोलायचंच नाही, पण असं नाही. हे ठीक आहे, हे गंमत म्हणून मी सांगितलं, पण असा एक दिवस आपण राखू शकतो की नाही कॉलेजमध्ये शाळांमध्ये की त्या दिवशी 10वीतली म्हणजे मॅच्युअर मुलं, 8वी 9वी सोडून द्या, ती लहान आहेत, 5वी 6वी 7वी त्याच्याहून सोडून द्या, पण 10वीतली मुलं जी त्यांचं त्या हायस्कूलमधलं प्रोबॅबली द लास्ट इयर. कसं आहे प्रोबॅबली का म्हटलं तर काही मुलं फेल होतात, पण आता ते फेल होत नाहीत, होतात ते पास. मुद्दा काय आहे की अशा मुलांना तरी इंग्लिश बोलता आलं पाहिजे. किती, मी असं नाही म्हणत फाडफाड इंग्लिश बोला, ते बोलता आलं तर चांगलंच आहे, पण ॲटलिस्ट त्यांना स्वतःची ओळख करून देणं, स्वतःच्या आईवडिलांबद्दल बोलणं, मी कुठे राहतो त्या गावाबद्दल बोलणं इंग्लिशमध्ये, हे यायला पाहिजे. मग ही सवय कुणी लावायची आहे, आपण शिक्षकांनी लावायची. ओके, त्यामुळे लर्निंग हा गोल पाहिजे. गणित नुसतं पुस्तकातले प्रॉब्लेम सोडवता आले म्हणजे नाही, ते शिकला का तो गणित, त्याची ॲप्लिकेशन्स त्याला कळली का, ते तसंच का आहे हे कळलं का. सायन्समध्ये हे असंच आहे, हे असं का आहे हे कळलं की तो विषय कळला. इफ युअर क्लास इन्व्हॉल्व्स अ कॉम्बिनेशन ऑफ लेक्चर्स अँड लॅब्स, मॅथमॅटिक्स नाही पण सायन्स, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, इवन जॉग्रफी आहे. अनेक कॉलेजेसमध्ये जॉग्रफीच्या लॅबोरेटरीज असतात, लक्षात घ्या. इतिहासाच्या लॅबोरेटरीज असतात, म्हणजे किल्ल्यांच्या प्रतिकृती तिथे ठेवलेल्या असतात. अशा लॅब्स डेव्हलप करणं. लँग्वेज लॅब असतात. लँग्वेज लॅब म्हणजे काय कन्सेप्ट आहे की वेगवेगळ्या लँग्वेजेस, मराठी, इंग्लिश, संस्कृत हे आपण जनरली इथे शिकवतो, हिंदी, पण जर्मन लँग्वेज आहे,
आता मुंबई पुण्यासारख्या हायस्कूल्समध्ये 10वीच्या मुलांना जर्मनी शिकवतात, जर्मन लँग्वेज शिकवतात, जॅपनीज लँग्वेज शिकवतात. आपण म्हणू की ते सर्व श्रीमंत कॉलेजेस आहेत, श्रीमंत शाळा आहेत, असं काही नसतं हो. आपण आपल्या मुलांना ह्या सर्व फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जर्मनचा एखादा शिक्षक आपण आठवड्यातून जरी एकदा तो आला, पण त्याची काहीतरी फी असणार ना, ती मुलांना द्यायची. मुलांना हे पटवून दिलं पाहिजे की हे फॉरेन लँग्वेज शिकणं तुमच्या दृष्टीने का महत्त्वाचं आहे. बरोबर ना. करण्यासारखं खूप आहे. एक शिक्षक म्हणून पेशा मी निवडल्यानंतर करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपण त्या करणार का, ह्या प्रश्नाचं उत्तर फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, लेक्चर मस्ट बी फुल्ली प्रिपेअर्ड. मी जे काही आज शिकवणार आहे त्याची माझी स्वतःची पूर्ण तयारी पाहिजे. एनी क्वेश्चन्स इफ आस्क्ड बाय द स्टुडंट, जनरली असं काही होत नाही, परंतु विचारलं समजा कोणी तर टीचरला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. नेक्स्ट 2-3 लेक्चर्स मस्ट बी रेडी. हायस्कूल लेवलला तर हे खूप असतं की आज अचानक कळतं की एखादा शिक्षक गैरहजर आहे, मग पुढचं तुम्हीच जरा घ्या लेक्चर असं सांगतात. मग मी असं म्हणणार का माझं पुढच्या लेक्चरला काय शिकवायचं ते नाही आहे तयार. असं 2-3 पुढच्या लेक्चरचं पण मटेरियल आपलं तयार पाहिजे, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि सायन्सच्या टीचिंगच्या बाबतीमध्ये लॅब टू लँड हा मुद्दा अर्थात तो महाविद्यालयांसाठी आहे, परंतु लॅब टू लँड म्हणजे काय तर जी काही थिअरी आपण शिकतो त्याच्यावरची जी प्रॅक्टिकल्स करतो तर त्याचं उपयोजन काय होईल, म्हणजे त्याची ॲप्लिकेशन्स काय आहेत ही मुलांना समजावून सांगितली पाहिजे. रिअल लाईफ एक्झाम्पल्स मुलांना आपणाला देता आली पाहिजे. एक्स्ट्रा आता बघा, मी जेव्हा 8वीतल्या मुलांना शिकवतो की -2 -3 म्हणजे -5, मग मी कसं सांगतो, रिअल लाईफ एक्झाम्पल मी देतो की तुमच्या खिशात 2 रुपये आहेत, ते तुम्ही कोणाला तरी दिलेत म्हणजे गेले तुमच्याकडून. 3 रुपये आणखी गेले म्हणजे आता किती गेले, 5 गेले. मग गेले म्हणजे अधिक की वजा, मग ते म्हणतात वजा, म्हणजेच -2 -3 किती झाले, -5. असं काहीतरी रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन त्यांच्या आयडियाज त्यांना समजेपर्यंत पुन्हा पुन्हा सांगणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्या रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट रिलेटेड टॉपिक, नुसतं टेक्स्टबुकला कन्फाईन राहू नका. त्याच्या व्यतिरिक्त खूप माहिती आपण मिळवली पाहिजे त्या रिलेटेड जो टॉपिक आपण शिकवतो आणि ती मुलांना दिली पाहिजे. जे काही मगाशीच मी सांगितलं, पायथागोरस थिअरम आहे, अपोलोनियस थिअरम आहे, आणखी अनेक वेगवेगळे सायंटिस्ट त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये त्यांना अभ्यासावे लागतात, तर त्यांचं जीवनकार्य थोडक्यात तरी सांगितलं पाहिजे आपण मुलांना. आणि प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला पाहिजे. गणिताच्या बाबतीत जेवढे प्रॉब्लेम्स ती मुलं सोडवतील, पुस्तकातला प्रत्येक प्रॉब्लेम तर सोडवलाच पाहिजे, पण शिक्षकाची अशी जबाबदारी असेल की बोर्डाच्या पेपरांमध्ये आलेले, युनिव्हर्सिटी कॉलेजच्या बाबतीत युनिव्हर्सिटीच्या पेपरात आलेल्या प्रॉब्लेमचं कलेक्शन त्यांनी केलं पाहिजे, ते सोडवून घेतले पाहिजेत आपण. ओके. व्हेरियस परीक्षांना त्यांना बसवता आलं पाहिजे. MTS आहे हायस्कूल लेवलला विचार करता, NTSची परीक्षा आहे, पूर्वी कोकण टॅलेंट सर्च परीक्षा होती, लॉट ऑफ ऑलिम्पियाड परीक्षा आहेत, स्कॉलरशिप परीक्षा आहेत. या सर्व परीक्षांना त्या मुलांनी बसलं पाहिजे. म्हणजे पुढे ग्रॅज्युएट लेवलला पण अशा परीक्षा असतात. गणितामध्ये माधवा परीक्षा आहे, माधवा एक्झाम म्हणून आहे, ऑलिम्पियाड्स आहेत. या सर्व परीक्षांना मुलांनी बसलं पाहिजे, कारण त्याच्यासाठी मग ते अभ्यास करतात. आणि बरं, त्या परीक्षांमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, त्याची त्यांना सवय होते, म्हणून ते बसलं पाहिजे. शाळेमध्ये असं करता येईल का, कॉलेजमध्ये शाळांमध्ये असं करता येईल का, एक आपण जसं एक नोटीस बोर्ड करायचा, ब्रेन टीजर कॉर्नर असं त्याला म्हणायचं. मग तिथे असे प्रश्न आपण टाकायचे की मेंदूला विचार करण्याची चालना मिळेल. असे काहीतरी टिपिकल प्रश्न खूप असतात. ब्रेन टीजर्स म्हणून पुस्तक पण आहेत मॅथमॅटिक्सच्या बाबतीत. तर ते प्रश्न आठवड्यातून एक शनिवारी तिथे एक नवीन प्रश्न असेल आणि तो आठवडाभर मुलांनी विचार करायचा पुढच्या शनिवारपर्यंत, आणि त्याचं उत्तर त्या ठराविक शिक्षकाकडे सबमिट करायचं, ज्याच्यावरती जबाबदारी हेडमास्टर देतील. आणि त्या मुलाला काहीतरी त्याचं कौतुक करायचं किंवा असं जरी रेकॉर्ड ठेवलं आपण, आणि आपण शेवटी एक काहीतरी मुलांचा कौतुक सोहळा करतोच कॉलेजमध्ये पण आणि हायस्कूलमध्ये पण, त्यावेळी त्या मुलाचं कौतुक करायचं. आयडियाज खूप आहेत, पण ब्रेन टीजर्स ही जी आयडिया आहे त्याच्यामुळे मुलांना विचार करण्याची क्षमता निर्माण करता येते, असं मला म्हणायचं आहे. ओके. एसे कॉम्पिटिशन्स ठेवता येतात. म्हणजे गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अनेक, मराठी आहे. कविता मुलांना करता येतात का, त्यांना काहीतरी छोटे एक
नाट्यछटा लिहिता येतात का, म्हणजे त्यांच्या सर्वच विद्यार्थी काय गणितात चांगले नसणार आहेत, सायन्समध्ये चांगले नसणार आहेत, काही जण खेळात चांगले असतील, त्यांचं पण कौतुक करा. सचिन तेंडुलकर कुठे 12वी नंतर शिकला, पण त्याच्या अचिव्हमेंट्स काय लक्षात घ्या. खेळ हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. मी मुलांना 10वीतल्या मुलांना विचारलं, भाऊ तुम्ही खेळता की नाही, की आपला नुसता अभ्यास आहे की अभ्यास नाही, म्हणाले आम्ही क्रिकेट खेळतो. मग मी त्यांच्याबरोबर खेळलो. मुद्दा काय आहे की त्या मुलांच्या कुठल्या त्यांच्याकडे कपॅसिटीज आहेत ते शिक्षकाला कळलं पाहिजे. क्रीडा शिक्षक हा कशासाठी असतो शाळांमध्ये, त्याने प्रत्येक वर्गात जायला पाहिजे, मुलांशी चर्चा केली पाहिजे, त्यांना कशाची आवड आहे. मला तर असं म्हणायचं आहे की प्रत्येक शाळेने स्टुडंट्स प्रोफाईल तयार करायला पाहिजे, म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या संदर्भातली सर्व माहिती तिथे असेल. त्याचं नाव काय, त्याचे आईवडील काय करतात, त्याचं इकॉनॉमिक स्टॅटस काय आहे, त्याच्या घरामध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे टी व्ही आहे का, वॉशिंग मशीन आहे का, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे त्याच्यावरून त्याची इकॉनॉमिक कंडिशन्स आपल्याला कळतात. त्याच्या घरामध्ये कुठले मोठे आजार आहेत का, ह्या मुलाला कुठले आजार आहेत का, त्याला कशाची आवड आहे. मग समजा त्याने ते पहिल्यांदा जेव्हा ॲडमिशन घेतो त्याचवेळी हा फॉर्म आपण भरून घेतला, मग त्याने लिहिलं की मला कॅरमची, मग तुमच्या शाळेची कॅरमची टीम तयार करताना त्याची स्किल्स आपल्याला वापरता येतील. तो म्हणाला मला कबड्डीमध्ये इंटरेस्ट आहे, तो म्हणाला मला स्विमिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तो म्हणाला मला वाचनाची आवड आहे, मग आपल्या शाळेचा वाचक गट असू शकतो. अशा अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील. लक्षात घ्या, मुलांची संपूर्ण माहिती असणं. शाळेने किंवा महाविद्यालयाने असा आपण एक मुलांचा प्रत्येक स्टुडंटचा प्रोफाईल तयार केला पाहिजे. मग त्याच्यासाठी काही ठराविक प्रश्न आपण जेव्हा ॲडमिशन तो विद्यार्थी घेतो ना त्याचवेळी त्याच्याकडून ती प्रश्नपत्रिका भरून घ्यायची आणि ते कॉलेजच्या रेकॉर्डला ठेवायचं. मग त्याच्यामध्ये ज्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा स्लो लर्नर आहे का, त्याला खेळांमध्ये इंटरेस्ट आहे का, कशामध्ये वक्तृत्वामध्ये इंटरेस्ट आहे का, नाटकात कामं करण्यामध्ये, अरे अभिनेता काय वाईट आहे का तो ती करिअर. मग हे सर्व आम्हाला कसं करणार. त्या मुलाला जर चांगला अभिनय येत असेल आणि 3 वर्षात आपण 8वी 9वी 10वी किंवा FY SY TY किंवा 11वी 12वी त्याला त्या विषयाचं प्रोत्साहनच आपण नाही दिलं तर कसं. पण त्याला त्या विषयाचं प्रोत्साहन द्यायचं हे तुम्हाला कसं कळणार. त्याच्याकडूनच ती माहिती मला मिळवली पाहिजे ना की बाबा मला अभिनयामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून स्टुडंट्स प्रोफाईल हा एक चांगली आयडिया असू शकते. समजलं ना. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींबाबत आपण डिस्कशन केलं पाहिजे. आणि मेन टिप्स काय आहेत बघा. मेक सायन्स टीचर, सायन्सच्या बाबतीमध्ये सायन्स टीचिंग राईट यू कॅन मेक इंटरेस्टिंग बाय प्रॅक्टिकल्स. क्युरिओसिटी जी मुलांची असते ती अशी 2-3च मुलं असणार वर्गात पण त्यांची क्युरिओसिटी असू शकते. मग ती क्युरिओसिटीला आपण खतपाणी घातलं पाहिजे. तो जे काही शिकतो ना त्याचा डे टू डे लाईफमध्ये काय उपयोग होतो हे त्यालाच आपण विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. त्याच्यामधूनच शास्त्रज्ञ घडतील. लक्षात घ्या, आपल्या शिक्षणाचं एम हळूहळू ना असं ते फक्त परीक्षार्थी तयार करणं असंच झालंय. 10वीला किती मार्क मिळाले ह्यालाच इम्पॉर्टन्स देतो आपण, बरोबर ना. पण एखादा विद्यार्थी त्याला मार्क कमी मिळालेले असू शकतील पण तो विचार करू शकतो. तो जे काही शिकलाय ना त्याचं कुठे ॲप्लिकेशन करता येईल ह्या संदर्भात तो बोलू शकतो. त्याला प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे. लेट द सायन्स कम टू स्टुडंट्स. व्हिजिटिंग सायन्स म्युझियम, वेगवेगळे सायन्सचे आपण ट्रिप्स नेतो. पुढे निसर्गदर्शन, त्याच्यापेक्षा सायन्स म्युझियममध्ये मुलांना न्या. तुमच्या शाळेमध्ये तुमच्या महाविद्यालयामध्ये गणिताची प्रयोगशाळा तयार करा, सायन्सची प्रयोगशाळा तयार करा, भूगोलची प्रयोगशाळा तयार करा. वेगवेगळे खडक, भूगोल म्हणजे काय, वेगवेगळे खडक तिथे आणून ठेवा. वेगवेगळ्या आता सायन्स आहे त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे. मग वनस्पती मुलांना ओळखता येतात का, मग ह्याच्यासाठी एखाद्या वनस्पती तज्ज्ञाचं भाषण आपण ठेवता येईल. औषधी वनस्पती कोणकोणत्या आहेत त्या आपल्या शाळेमध्ये त्याची बाग तयार करता येईल. कितीतरी उपक्रम करता येईल. लक्षात घ्या. ओके. नंतर टेकिंग एफर्ट्स फॉर वर्किंग ऑन पोल्युशन. पोल्युशन हा जगाला भेडसावणारा आता मोठा प्रश्न आहे. मग आपल्या मुलांना 8वीपासूनच महाविद्यालयात आलेल्या मुलांना फर्स्ट इयरपासूनच पोल्युशन संदर्भात जागृती करणं मुलांमध्ये. लक्षात घ्या, हे सर्व आपण शिक्षकच करू शकतो. कसं आहे माहिती आहे का, शिक्षक हा खूप करू शकणारा प्राणी आहे. ते करणार की नाही या प्रश्नाचं उत्तरच महत्त्वाचं आहे. आणि नेट, आता तर हे फार महत्त्वाचं आहे. नेट अवेलेबल आहे आपल्या मुलांना. मग यूट्यूबवरून आपल्याला जे विषय शिकायचे त्या संदर्भातले व्हिडिओज शाळेनेच डाउनलोड करून ठेवायचे. म्हणजे एखादं, आता कसं आहे माहिती आहे का,
प्रत्येक शाळेमध्ये, मला तरी असं वाटतं प्रत्येक महाविद्यालयामध्ये तर असतंच. अनेक शाळा मी व्हिजिट केलेल्या आहेत. इथे आपल्या पावसच्या शेजारी भडे म्हणून गाव आहे, त्यांची ऑडिओ व्हिज्युअल रूम आहे हायस्कूलची त्या. मग तिथे ते मुलांना नेतात, तिथे त्यांचं ते सर्व त्यांनी इन्व्हर्टर वगैरे घेतलेले आहेत, म्हणजे लाईट गेले हा प्रॉब्लेमच नाही तिथे. बघा, लहान लहान शाळा हे उपक्रम करत आहेत. त्यामुळे महाविद्यालय, हायस्कूल्स सर्वांनी हे ह्याच्यातून शिकण्यासारखं आहे. मग आपण समजा एखादं लेक्चर ऑफ असेल, एखादा टीचर अवेलेबल नसेल, तर त्यावेळी मुलांना ऑडिओ व्हिज्युअल रूममध्ये नेऊन तो जो काही टॉपिक चाललेला आहे त्या संदर्भातलं एक यूट्यूबवरचं लेक्चर आपल्याला ऐकवता येईल की नाही. आपल्या टाईम टेबलमध्ये, उलट मी आता असं म्हणेन, आपल्या टाईम टेबलमध्ये दिवसातून एक लेक्चर असं पाहिजे की जिथे मुलं ऑनलाईन यूट्यूबची वगैरे त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत अशी लेक्चर्स आहेत. ह्याच्यामुळे सवय लागते. लॉट ऑफ PDF फाईल्स आर अवेलेबल, त्या आपण डाउनलोड केल्या पाहिजे, त्याच्यातून नोट्स तयार करून मुलांना दिल्या पाहिजेत. ईच स्कूल कॅन क्रिएट इट्स ओन याहू ग्रुप किंवा आता व्हॉट्सॲप ग्रुप आहे. अपलोड इम्पॉर्टंट मटेरियल ऑन दॅट ग्रुप. त्या मी समजा आता एक TY BSc मॅथमॅटिक्सच्या मुलांचा एक ग्रुप आहे, त्याच्यावर मी जो विषय शिकवतो ना त्याचं मटेरियल मुलांशी शेअर करू शकतो. लक्षात घ्या. आणि मुलांचा IQ आणि EQ हे टेस्ट केलं पाहिजे हायस्कूल्सपासून. हायस्कूलमधले शिक्षक पण हा उपक्रम करू शकतात. मुलांना मानसिकदृष्ट्या डेव्हलप करणं, इमोशनल कोशंट काय आहे मुलांचा आणि इंटेलिजन्स कोशंट काय आहे याचं मोजदाद करू शकतो आपण, ती केली पाहिजे. कारण पुढे जाऊन ह्या मुलांचा इमोशनल कोशंट स्ट्रॉंग पाहिजे, तर ह्यांना चांगले पुढे भवितव्य आहे. म्हणजे कसं आहे, एखादा विद्यार्थी असेल 10वीतला, त्याला रक्त बघितलं की घेरी येत असेल, कसा तो डॉक्टर होणार. मग त्याच्या पालकांना हे आधीच सांगितलं पाहिजे की बाबा ह्याची ही अशी परिस्थिती आहे, हा डॉक्टर होणार नाही. कारण डॉक्टर होताना पहिल्यांदाच एखाद्या प्रेताला फाडावं लागतं. प्रेत बघितल्यानंतर हा भीत असेल तर तो काय फाडणार. मुद्दा हा प्रेत आणि हे सर्व एक एक्झाम्पल म्हणून मी देतो. म्हणजे त्यांची ताकद काय आहे, किती ते स्ट्रॉंग आहे, मेंटली किती स्ट्रॉंग आहे, ह्याचं वेळीच टेस्टिंग झालं तर त्याचं करिअर आपणाला काय असू शकतं हे ठरवता येतं. म्हणून शाळांनी हा उपक्रम केले पाहिजे. IQ आणि EQ त्यांचे टेस्ट करणं. रेकॉर्डेड लेक्चर्स कॅन बी लिसन्ड बाय स्टुडंट्स फ्रॉम एनी स्कूल. लक्षात घ्या. आता 10वीची सर्व अभ्यासक्रम मॅथमॅटिक्सचा जो आहे त्याची माझी व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. 11वी 12वीची पण व्हिडिओ लेक्चर्स मी तयार करतो आहे. ह्याचा अर्थ काय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळा ही लेक्चर्स बघू शकतात. यूट्यूबवरची जी सर्व लेक्चर्स आहेत, मी हा एक नव्हे, अनेक लोकांनी यूट्यूबवर लेक्चर्स अपलोड केलेली आहे. 10वी 11वी 12वी, पुढचं मॅथमॅटिक्स किंवा पुढचं सायन्स, पुढचं सर्व मराठीचे तर कितीतरी छान लेक्चर्स आहेत. आता समजा पु ल देशपांडे हा विषयाचा एक धडा तुम्हाला समजा शिकवायचा आहे, तर पु ल देशपांडेंचे कितीतरी यूट्यूबवर भाषणं अवेलेबल आहे, कितीतरी त्यांचं कथाकथन अवेलेबल आहे. मुलांनी ते ऐकलं पाहिजे की तो धडा आहे तेवढंच त्याने अभ्यास करायचा. लक्षात घ्या, ही सवय आपण लावायची आहे शिक्षकांनी. लक्षात घ्या. एज्युकेशनल CDs अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, प्रत्येक शाळेने ते विकत घेतल्या पाहिजे. ऑडिओ व्हिज्युअल रूममध्ये घेऊन त्या मुलांना ऐकवल्या पाहिजेत. मोबाईलचं एज्युकेशन, मोबाईलचा वापर करून चांगला आपण शिक्षणासाठी त्याचा उपयोग करू शकतो, या सर्व आयडिया शिक्षकांनी डेव्हलप केल्या पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ॲड ऑन कोर्स वगैरे जे आहे हे कॉलेज लेवलचा इश्यू आहे. अर्थात वेगवेगळे कोर्सेस, आता वैदिक मॅथमॅटिक्स आहे, ह्याचं वर्कशॉप शाळांमध्ये अरेंज करू शकतात. त्याच्यामुळे पुढे जाऊन कशी फास्ट कॅल्क्युलेशन्स करायची हे कळतं. नंबर थिअरीच्या बाबतीमध्ये नंबर्स तर एवढे ॲस्टॉनिशिंग असतात, नंबर्स एवढे ब्युटिफुल असतात, नंबर्सच्या एवढ्या सुंदर प्रॉपर्टीज असतात, त्या मुलांना कधी कळणार. अभ्यासक्रमात तर नसतात, पण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त असे अनेक वर्कशॉप्स आपण मुलांसाठी अरेंज करू शकतो. ओके. गणित हा विषय समजा तुम्ही मुलांना शिकवता 10वीपर्यंत, तर ह्या गणितामध्ये ज्या मुलांना इंटरेस्ट आहे किंवा एखाद्याला फिजिक्समध्ये इंटरेस्ट असेल, एखाद्याला केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, एखादा मराठीमध्ये इंटरेस्ट असेल, कुठला इंटरेस्ट कुठल्या आपणाला हे टीचर्सना कळलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तो प्रोफाईल महत्त्वाचा आहे, स्टुडंट्स प्रोफाईल. आणि मग त्या मुलांना एकत्र करून, समजा 8वी 9वी 10वीतली मराठीमध्ये इंटरेस्ट असणारी जी मुलं आहेत त्यांना एकत्र करून मराठी हा विषय जर पुढे तुम्ही MA पर्यंत गेलात, PhD केलीत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत ह्याची माहिती द्यायला नको का आपणाला, की आपलं ब्लँकली काहीही आपलं शिकत राहतील मुलं. लक्षात घ्या. मला असं वाटतं की ही सर्व शिक्षकाची जबाबदारी आहे. ओके.
आणि वी शुड इन्कल्केट क्वेस्ट फॉर एक्सलन्स. क्वेस्ट फॉर एक्सलन्स म्हणजे काय? मी जे काम करेन ते एक्सलंट करेन, ही वृत्ती मुलांमध्ये जोपासण्याचं काम शिक्षकांनी करायचं. क्वेस्ट फॉर एक्सलन्स. मी गर्दीतलाच एक असणार नाही. गर्दीतलाच एक व्हायला काय काय कठीण आहे? गर्दीत आपण मिसळलो की झालो गर्दीतलाच एक. पण त्या गर्दीने आपल्याकडे बघून टाळ्या वाजवाव्या असं काही आपण करणार आहोत का? तसं आपण करायला पाहिजे. ही वृत्ती शिक्षकांनीच मुलांमध्ये निर्माण करायची. त्या मुलांना असं वाटलं पाहिजे की वर्गात ही जी सर्व 40 मुलं आहेत समजा त्या वर्गामध्ये, तर त्या 40मध्ये मी असा आहे की माझ्याकडे ही क्वालिटी आहे जी कोणाकडेच नाही आहे. दॅट इज क्वेस्ट ऑफ एक्सलन्स. मग ठीक आहे, ती अभ्यासातलीच असायला पाहिजे असं काही नाही आहे. तो कॅरम उत्कृष्ट खेळत असू शकतो, तो रनर चांगला असू शकतो, तो उंच उडी चांगली मारू शकत असतो, काहीही असेल. आता तो जो आपला नीरज चोप्रा आहे तो भालाफेकमध्ये जगज्जेता आहे ना, तो भालाफेकमध्ये जगज्जेता आहे. मग त्याला किती छान वाटत असेल, त्याचं कर्तृत्व काय असेल बघा. मुद्दा हा आहे की असं काहीतरी मी वेगळा असला पाहिजे, ही वृत्ती मुलांमध्ये जोपासण्याचं काम शिक्षकाचं आहे असं मला नेहमी वाटतं. ठीक आहे, तर हा विषय तुम्ही लक्षात घ्या की काय आपण करतो आहे. ओके, तर वेब रिसोर्सेस जे आहेत, आता इथे कॉलेजच्या संदर्भातले लिहिलेले आहेत, परंतु आपण जो विषय शिकवतो त्याच्यामध्ये त्या वर्गाच्या संदर्भातले वेबवर काय काय मटेरियल अवेलेबल आहे हा आधी शिक्षकाने आपल्याकडे यादी तयार केली पाहिजे आणि मुलांना ती सांगितली पाहिजे. शिक्षकसुद्धा त्या वेबवरच्या मटेरियलमधून काहीतरी शिकू शकतो. रिमेंबर दिस. सो ऑल दीज थिंग्स आय फाइंड व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ टीचर. ओके, सो डेव्हलप गुड रिलेशन्स विथ स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. पालकांशी सुद्धा आपले चांगले संबंध पाहिजे. उलट प्रत्येक वेळी पालकांकडे तक्रारी करायच्या असं नाही करायचं आपण. लक्षात घ्या, आपण नुसत्या तक्रारी करण्यात काहीच पॉईंट नाही. डेव्हलप गुड रिलेशन्स, त्याचे चांगले काय पॉईंट्स आहेत, तुमच्या मुलाकडे हे चांगलं आहे असं मुलांच्या पालकांना आपण कळवलं पाहिजे. डेव्हलप गुड रिलेशन्स विथ युअर कलिग्स. सहशिक्षक जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपलं नातं चांगलं पाहिजे. आणि सिनियर्स जे आहेत डिपार्टमेंट्समध्ये त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे. अटेंड द लेक्चर्स ऑफ सिनियर्स. तुमच्या शाळांमध्ये, तुमच्या महाविद्यालयामध्ये जे सिनियर टीचर्स आहेत, जे चांगले शिक्षक म्हणून मानले जातात, मुलांना जे शिक्षक जे शिकवतात ते खूप आवडतं, अशा शिक्षकांची लेक्चर्स ज्युनियर शिक्षकांनी लेक्चर्सना बसलं पाहिजे. ते कसं शिकवतात, ते फळ्यावर कसं लिहितात, ते कसं डिलिव्हरी करतात, मुलांशी त्यांचे रिलेशन्स कशी आहेत, ते प्रश्न कसे विचारतात, ती उत्तरं कशी काढून घेतात, तो विषय तो कसा मांडतात, हे सर्व नवीन शिक्षकांना त्यांच्या सिनियर्सच्या लेक्चर्सना बसून समजून घेतलं पाहिजे. एकदा मी शिक्षक आहे ना, शिक्षकी पेशा स्वीकारलेला आहे ना मी, मग मी सर्वोत्कृष्ट शिक्षक असेन, सर्वोत्कृष्ट शिक्षक होईन अशी आपली इच्छा पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या. म्हणून अटेंड द लेक्चर्स ऑफ द सिनियर्स. त्याच्यातून आपण खूप शिकत जातो. तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार करा. 1 वर्ष नोट केलेल्या आहेत आणि पुढची 10 वर्ष मी त्याच वापरतोय असं चांगल्या शिक्षकाला हे शोभत नाही. नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे. यूज द इंटरनेट टेक्नॉलॉजी इन टीचिंग. इंटरनेट टेक्नॉलॉजी जी आहे ना आता उपलब्ध, ती अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षक आपल्या शिकवण्यामध्ये वापरू शकतात. ई बुक्स आहेत, पॉवर पॉईंट शोज आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत. मग ह्यांचं कलेक्शन शिक्षकाने आधी केलं पाहिजे. मग त्या योग्य वेळी आपण मुलांच्या समोर त्या नेता आल्या पाहिजे. एवढ्या सर्व गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आय होप हे जे काही मी 1 तास सव्वा तास बोललो त्याच्यामधून मी पुन्हा एकदा सांगतो की मी फार मोठा आदर्श शिक्षक आहे अशातला काय भाग नाही आहे. परंतु ह्या 38 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मला काय काय करायला पाहिजे चांगल्या शिक्षकांनी या संदर्भात जे काही मला मुद्दे वाटले ते मी आपल्यासमोर ठेवले. आपण ह्याच्यावर विचार करा. हे सर्व बोलत असताना कुणाच्या भावना दुखावलेल्या असतील तर मला क्षमा करा. एक चांगला शिक्षक होण्याच्या दृष्टीने काय काय करायला पाहिजे ही कुणावरही टीका नाही. लक्षात घ्या, ह्याच्यावर कुणावरही टीका करण्याचा माझा हेतू नाही. फक्त मी असं ॲश्युम करतो की यू आर टीचर अँड यू आर ट्राईंग टू बिकम अ बेस्ट टीचर.
तुमच्या मनामध्ये आंतरिक अशी तळमळ आहे की मी चांगला शिक्षक व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे. तुम्हा सर्व शिक्षकांना मी प्रचंड आदर करतो, कारण शिक्षकी पेशा तुम्ही स्वीकारलेला आहात. आपण काहीतरी चांगलं करू शकतो. आपण एक विद्यार्थ्यांची पिढी घडवतो आहोत. त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कायम आदर असला पाहिजे, आपल्याबद्दल त्यांना कौतुक असलं पाहिजे, असं आपण शिक्षक व्हावं. अनेक चांगले शिक्षक तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती असेल, तर असं शिक्षक आपण व्हायला पाहिजे. आपल्या जो विषय आपण शिकवतो त्यातलं खूप उच्च दर्जाचं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. आणि तो विषय आता कसं आहे माहिती आहे का, शिकवणं ही शेवटी कला आहे, पण ती कला आपण आत्मसात केली पाहिजे. त्यासाठी चांगले शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची लेक्चर्स आपण ऑब्झर्व केली पाहिजे. मग कुठेतरी आपल्याला कळतं की आपण हाच विषय आपण कसा मांडला असता आणि हा शिक्षक ते कसं मांडतोय बघा. असं ज्यावेळी आपण स्वतःला डेव्हलप करू. डेव्हलपमेंट ही एक प्रक्रिया आहे, ती अशी एका दिवसात होत नाही. चांगला शिक्षक होण्यासाठी म्हणजे मला माहीत नाही मी चांगला शिक्षक आहे की नाही, परंतु अजूनही मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत जातो. मला माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं की त्यांना गरज आहे चांगलं कोणीतरी शिकवण्याची. मग ते चांगलं मी शिकवू शकतो का, त्या दृष्टीने मी कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ओके, सो आय होप यू agree with whatever I have told in this particular lecture. Okay, thank you. It was nice to talk to you. Really, I appreciate efforts of these organization की त्यांनी मला इथे बोलावलं आणि हे लेक्चर द्यायला सांगितलं. ॲक्च्युली मला माहीत नाही की मी हे लेक्चर देण्याच्या लायकीचा आहे का, कारण खरंच मी चांगला शिक्षक आहे का हाच प्रश्न मला आहे. परंतु डेफिनेटली अजूनही जिथे जिथे मला शिकवायची संधी मिळते तिथे तिथे मी नवीन प्रयोग करत असतो. मुलांना मला नेहमी असं वाटतं की माझ्यासमोर जी 50 मुलं आहेत त्यातल्या 48 मुलांना तरी मी काय शिकवतो हे कळलं पाहिजे. 1-2 मुलं असतील त्यांना नाही कळणार, मग त्यांच्यासाठी सुद्धा मला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे हा सर्व जो विषय आहे ना, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे टू बिकम अ गुड टीचर. ओके, सो अगेन आय थँक ऑल ऑफ यू अँड टेक युअर लीव. थँक यू.